नमस्कार सगळ्यांना, अलाइन बुक्स सॉफ्टवेअरमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अलाइन बुक्स सॉफ्टवेअरमधील सेल्स मॉड्यूल कव्हर करणार आहोत. जसे तुम्हाला माहीत आहे, विक्री हा कोणत्याही व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण त्यातून नफा मिळतो. तर चला पुढे जाऊया. सेल्स मॉड्यूलमध्ये आपल्याकडे अनेक कामे असतात, जसे की ग्राहकांची नोंदणी, अंदाजपत्रक, विक्री ऑर्डर, डिस्पॅच, विक्री परतावा, विक्री व्हाउचर आणि बरेच काही. माझ्याकडे सेल्समध्ये अनेक व्हाउचर्स आहेत. पण त्याआधी आपल्याकडे सेल्सशी संबंधित काही कॉन्फिगरेशन सेटिंग्ज आहेत. म्हणून प्रथम मी सेल्सशी संबंधित सर्व कॉन्फिगरेशन सेटिंग्ज कव्हर करणार आहे. कॉन्फिगरेशनसाठी तुम्हाला कॉन्फिगरेशनवर क्लिक करावे लागेल, नंतर कंपनी सेटअप आणि मग सेल्स सेटअपवर क्लिक करावे लागेल. तर पहिला पर्याय आहे कस्टमर लेबल. इथे वेगवेगळ्या व्यवसायांनुसार तुमच्याकडे अनेक लेबल्स आहेत. काही ग्राहकांना क्लायंट म्हणतात, काहींना कस्टमर्स, काहींना मेंबर्स, विद्यार्थ्यांना आणि असेच इतर. तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी कोणतेही लेबल वापरू शकता. दुसरा पर्याय आहे लॉजिस्टिक डिटेल्स. जर तुम्हाला तुमच्या सेल्स व्हाउचर्समध्ये लॉजिस्टिक डिटेल्स नमूद करायच्या असतील, तर तुम्हाला सेल्स व्हाउचरच्या तळाशी लॉजिस्टिक्स सेक्शन मिळेल. हा पर्याय डिफॉल्टने सक्षम असतो किंवा तुम्ही तो इथूनही सक्षम करू शकता. तिसरे, आपल्याकडे क्रेडिट कंट्रोल आहे. मुळात जर तुम्हाला तुमचा क्रेडिट कंट्रोल करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय वापरून ते करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला ऑनबोर्ड करता आणि ग्राहक मास्टरमध्ये तुम्ही क्रेडिट कंट्रोलचे निकष नमूद करू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे फीचर सक्षम किंवा अक्षम करू शकता. चौथा, दस्तऐवज वर्गीकरण आहे. कधी कधी तुमच्याकडे ग्राहकांच्या अनेक श्रेणी असतात किंवा तुम्हाला तुमच्या दस्तऐवजांसाठी वर्गीकरण तयार करायचे असते आणि विक्री चलनांचे वर्गीकरण करायचे असते. तुम्ही हे इथून सक्षम करू शकता. यानंतर आपल्याकडे विक्री आधारित बिलिंग आणि एजंट आधारित बिलिंग आहे. तुम्ही हे पर्याय गरजेनुसार वापरू शकता. समजा तुम्ही विक्री आधारित बिलिंग सक्षम केली तर तुम्हाला दस्तऐवज स्तर आणि आयटम स्तर यापैकी एक निवडावे लागेल. दस्तऐवज स्तर म्हणजे जेव्हा तुम्ही विक्री बिल तयार करता तेव्हा सेल्समन नावाने एक फील्ड सक्षम होईल आणि त्या संपूर्ण चलनासाठी तुम्ही एक सेल्समन निवडाल. आयटम स्तर म्हणजे जेव्हा तुम्ही विक्री चलन तयार करता आणि आयटम निवडता तेव्हा प्रत्येक आयटमसाठी वेगळा सेल्समन निवडावा लागेल. पुढे आपल्याकडे सेल्समन आधारित बिलिंग आहे. इथेही तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, दस्तऐवज स्तर आणि आयटम स्तर. दस्तऐवज स्तरावर विक्री चलन तयार करताना सेल्समन फील्ड सक्षम होईल आणि तुम्ही त्या चलनासाठी सेल्समन निवडाल. आयटम स्तरावर प्रत्येक आयटम निवडताना तुम्हाला त्या विशिष्ट आयटमसाठी सेल्समन निवडावा लागेल. त्याचप्रमाणे एजंट आधारित बिलिंग सक्षम करता येते. एकाच पर्यायासह दस्तऐवज स्तरावर उपलब्ध आहे. संपूर्ण विक्रीसाठी एक एजंट निवडला जाऊ शकतो. आयटम स्तरावर करता येत नाही. एजंट आधारित बिलिंग सक्षम किंवा अक्षम करू शकता. यानंतर आपल्याकडे कर आणि दर आहेत. ही सेटिंग तुमच्या विक्री व्हाउचरमध्ये कराची गणना कशी लागू होईल हे नियंत्रित करते. हा समावेशित कर असू शकतो, जिथे कराची रक्कम आयनच्या किमतीतच समाविष्ट असते, किंवा वेगळा, जिथे कर किमतीवर वेगळा जोडला जातो, किंवा दस्तऐवजाधारित असू शकतो. दस्तऐवजाधारित म्हणजे जेव्हा तुम्ही विक्री चलन तयार करता तेव्हा तुम्ही तात्काळ ठरवू शकता की कराची गणना समावेशित हवी आहे की वेगळी. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्ही कराची गणना समावेशित किंवा वेगळी अशी निश्चित करू शकता किंवा दस्तऐवजाधारित पर्यायासह ती लवचिक ठेवू शकता. शेवटी विक्री साठा पोस्टिंगचा पर्याय आहे, जो तुमचा साठा कधी अपडेट होईल हे नियंत्रित करतो. तुम्ही साठा विक्री ऑर्डर तयार करताना, माल पाठवताना किंवा चलन तयार करताना पोस्ट करण्याचा पर्याय निवडू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही चलन निवडले तर विक्री चलन तयार केल्यावर साठा अपडेट केला जाईल. जर तुम्ही पाठवणी निवडली तर माल पाठवताना साठा अपडेट केला जाईल. किंवा जर तुम्ही पहिला दस्तऐवज निवडला तर तुम्ही तयार केलेल्या पहिल्या दस्तऐवजावर म्हणजेच पाठवणी किंवा चलन त्यावर साठा अपडेट केला जाईल. यामध्ये विक्री मॉड्यूलशी संबंधित सर्व कॉन्फिगरेशन सेटिंग्ज समाविष्ट आहेत.
तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार विक्री कशी सेटअप करायची याचे समज मिळाले. पुढील भागात आपण विक्री चलने, ऑर्डर्स तयार करणे, पावत्या व्यवस्थापित करणे आणि विक्री मॉड्यूलमधील इतर वैशिष्ट्यांमध्ये खोलवर जाऊ. विक्री परताव्याच्या साठा पोस्टिंगचा पर्याय आहे. तुम्ही ठरवू शकता की साठा कोणत्या स्तरावर पोस्ट करायचा, म्हणजे विक्री परतावा करताना, चलन करताना किंवा पहिल्या दस्तऐवजाच्या वेळी. म्हणून तुम्ही कोणत्या टॅबवर साठा पोस्ट करायचा आहे त्यानुसार दस्तऐवज निवडू शकता. यानंतर आपल्याकडे राऊंड ऑफचा पर्याय आहे. इथे तुम्ही राऊंडिंग कशी व्हावी हे निवडू शकता. ते एकदाच किंवा जवळच्या 10व्या किंवा 100व्या अंकावर राऊंड करू शकता. त्याच्यानंतर पोस्टिंग लेजर बेस्ड ऑन टेक्स्ट हा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही ठरवू शकता की तुमचा कर लेजर व्हाउचरवर आधारित पोस्ट करायचा की आयटमवर आधारित. व्हाउचर आधारित म्हणजे व्हाउचर तयार करताना तुम्ही एक विशिष्ट कर निवडता आणि तोच कर संपूर्ण व्हाउचरला लागू होतो. दुसऱ्या बाजूला आयटमवर आधारित पोस्टिंग लेजर म्हणजे तुम्ही विक्री कर टेक्स्टवर किंवा प्रत्येक वेगळ्या आयटमवर आधारित पोस्ट करू शकता. म्हणून तुमच्या व्यवसाय प्रक्रियेला सर्वात योग्य असा पर्याय तुम्ही निवडू शकता. यानंतर खरेदी मार्कअपवर आधारित विक्री दर हा पर्याय आहे. इथे तुम्ही खरेदी दरावर किती टक्के मार्कअप वाढवायचा आहे ते नमूद करू शकता. उदाहरणार्थ, खरेदी दरापेक्षा 10% जास्त. तुम्ही हा पर्याय इथे सक्षम करू शकता आणि एकदा सक्षम केल्यावर तुम्हाला मार्कअप कसा मोजायचा आहे ते निवडता येईल. खरेदी दरावर, खर्चावर किंवा MRPवर. इथे मार्कअप राऊंड ऑफचा पर्याय देखील आहे. समजा मार्कअप काढल्यानंतर तुमच्या दरांमध्ये दशांश आले. तुम्ही हे दर इथे राऊंड ऑफ करून सोपे करू शकता. पुढे जर स्टॉकमध्ये एकापेक्षा जास्त MRP असतील तर तुम्ही MRP आणि विक्री निवडू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा प्रोडक्ट 3 वेगवेगळ्या MRP सह खरेदी केला असेल तर या पर्यायाद्वारे तुम्ही विक्रीच्या वेळी मल्टिपल MRP विंडो सक्षम करू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही तो प्रोडक्ट विकाल तेव्हा ती सर्व 3 MRP दिसतील आणि त्या विशिष्ट विक्रीसाठी योग्य MRP निवडता येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे पॅरेंट कंपनीवर आधारित विक्री दराचा पर्याय आहे. हा पर्याय तेव्हाच लागू होतो जेव्हा तुम्ही पॅरेंट आणि चाइल्ड कंपनी सेटअप वापरत आहात. तुम्ही हा पर्याय सक्षम करू शकता जेणेकरून बिलिंगच्या वेळी खरेदी दर दाखवता येतील. हा पर्याय सक्षम केल्यावर बिलिंग दरम्यान तुमचे खरेदी दर दिसतील, ज्यामुळे खर्चाचा मागोवा घेणे अधिक सोपे होते. शेवटी विक्रीमध्ये शेवटच्या खरेदी दरांचा पर्याय आहे. येथे तुम्ही ठरवू शकता की शेवटचे खरेदी दर कुठे दाखवायचे, फक्त विक्रीमध्ये, फक्त खरेदीमध्ये, दोन्हीमध्ये किंवा अजिबात नाही. त्याचप्रमाणे शेवटचा विक्री दर दाखवण्याचा एक पर्याय आहे. यामुळे तुम्हाला ठरवता येते की कोणत्या आधारावर तुम्हाला विक्री दर मिळवायचा आहे. उदाहरणार्थ, पार्टी आणि आयटमनुसार. उदाहरणार्थ, जर तुम्ही फक्त पार्टी आणि आयटम निवडले तर जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट पार्टीला विशिष्ट उत्पादन विकता तेव्हा त्या पार्टीला त्या आयटमसाठी दिलेला शेवटचा दर विक्री स्क्रीनच्या तळाशी दाखवला जाईल. याशिवाय विक्रीसाठी प्रमोशन्स सक्षम करण्याचा एक पर्याय देखील आहे. याचा अर्थ असा की तुम्ही विक्री दरम्यान प्रमोशन नियम लागू करू शकता, जे सवलती आणि ऑफर्स व्यवस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. शेवटी तुम्ही बिलिंगच्या वेळी सुचवलेली आणि तत्सम आयटम्स वापरण्याचा पर्याय सक्षम करू शकता. हे बिलिंग प्रक्रिया जलद करण्यास मदत करते, कारण इनव्हॉइस तयार करताना विक्रेत्याला संबंधित किंवा तत्सम आयटम्स सुचवले जातात. तर आता पुढे आपल्याकडे सुचवलेली आणि तत्सम आयटम्स वापरण्याचा पर्याय आहे. तुम्ही हा पर्याय सक्षम केल्यास बिलिंग करताना सुचवलेली आयटम्स मिळू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही डेटा ऑलसाठी बिलिंग करत असाल तर सॉफ्टवेअर संबंधित आयटम्स सुचवेल, जसे की कापूस किंवा तुम्ही विकत असलेल्या उत्पादनांसाठी तत्सम किंवा पूरक उत्पादने. यामुळे बिलिंग आणि क्रॉस सेलिंग प्रक्रिया जलद होते. यानंतर आपल्याकडे सेल्स कस्टम फील्ड आहे. तुम्हाला तुमच्या सेल्स व्हाउचरमध्ये काही अतिरिक्त माहिती किंवा कस्टम इनपुट जोडायचे असल्यास तुम्ही हा पर्याय सक्षम करू शकता. तुम्ही फील्डचे नाव नमूद करू शकता. हे कस्टम फील्ड सेल्स व्हाउचर तयार करताना किंवा सेल्स मॉड्यूल व्हाउचर वापरताना दिसेल. त्याचप्रमाणे ग्राहक कस्टम फील्डचा पर्याय देखील आहे. ग्राहक ऑनबोर्ड करताना ग्राहक मास्टरमध्ये तुम्हाला अनेक पूर्वनिश्चित पर्याय मिळतात, पण जर त्यापैकी कोणताही तुमच्या गरजेसाठी योग्य नसेल
तर तुम्ही इथे कस्टम फील्ड सक्षम करू शकता. उदाहरणार्थ, मी टेस्ट नावाचा कस्टम फील्ड तयार करू शकतो आणि मग फील्डचा प्रकार निवडू शकतो. तो स्ट्रिंग, न्यूमेरिक, करन्सी, माप किंवा दिनांक असू शकतो. यानंतर आपल्याकडे पोस्ट कस्टमर कस्टम फील्ड आहे. मागील प्रमाणेच हे देखील तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ग्राहक मास्टरमध्ये कस्टम फील्ड जोडण्याची सुविधा देते. त्याच्या पुढे आपल्याकडे विविध फील्ड्स आहेत. हे फील्ड्स उपयुक्त आहेत जर तुम्हाला बिलिंग दरम्यान आयटम ग्रिडमध्ये काहीतरी जोडायचे किंवा वजा करायचे असेल, जसे की अतिरिक्त सवलत किंवा योजना. तुम्ही हा पर्याय इथे सक्षम करू शकता. उदाहरणार्थ, मी सवलतीचे फील्ड सक्षम केले आहे. हे फील्ड मग मला सेल्स व्हाउचर किंवा कोणतेही विक्री संबंधित व्हाउचर तयार करताना थेट आयटम ग्रिडमध्ये दिसेल. मिसलेनियस फील्ड तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त त्याला नाव द्यायचे आहे. टॅक्स बिहेवियर निवडायचा आहे. तो करापूर्वी लागू होतो की नंतर, आणि तो गणनावर आधारित आहे की निश्चित रक्कम आहे हे ठरवायचे आहे. तुम्ही ठरवू शकता की टक्केवारीने गणना करायची आहे की निश्चित रक्कम, आणि कोणत्या मूल्यावर आधारित गणना करायची आहे. हे बेसिक व्हॅल्यू, रनिंग टोटल, क्वांटिटी किंवा पॅड क्वांटिटी असू शकते. यानंतर तुम्ही पोस्टिंग अकाउंट निवडता, म्हणजेच ही रक्कम तुमच्या लेजरमध्ये कुठे पोस्ट करायची आहे ते ठरवता. शेवटी तुम्ही ठरवता की हे फील्ड डिडक्शन आहे, ॲडिशन आहे की फ्लोटिंग व्हॅल्यू आहे. पुढे डॉक्युमेंट लेव्हलवर बिलिंग सेटअप आहे. जर तुम्हाला संपूर्ण बिलमध्ये काहीतरी जोडायचे किंवा वजा करायचे असेल, उदाहरणार्थ तुम्हाला फ्रेट रेट आकारायचा असेल किंवा अतिरिक्त सूट द्यायची असेल, तर तुम्ही येथे मिसलेनियस फील्ड्स एनेबल किंवा डिसेबल करू शकता. यामध्ये फ्रेट चार्जेस, बिल डिस्काउंट्स, रिबेट्स किंवा विक्री व्हाउचरमध्ये तुम्हाला काहीही अतिरिक्त जोडायचे किंवा वजा करायचे असेल ते समाविष्ट होऊ शकते. उदाहरणार्थ, मी येथे PCS म्हणजेच सोर्सवरून गोळा केलेला कर एनेबल केला आहे जेणेकरून विक्री इनव्हॉइसवर PCS आकारता येईल. मी मिसलेनियस फील्डचे नाव नमूद केले आहे, कराचा व्यवहार आफ्टर टॅक्स निवडला आहे, आणि कॅल्क्युलेशन टाईप म्हणून फिक्स्ड अमाउंट कॅल्क्युलेटेड ऑन द रनिंग टोटल विथ टॅक्स निवडले आहे. मग मी पोस्टिंग अकाउंट निवडतो. जर तुम्ही हे रिकामे ठेवले तर रक्कम डिफॉल्टने तुमच्या विक्री खात्यात पोस्ट होईल, पण जर तुम्हाला हे विशिष्ट लेजरमध्ये पोस्ट करायचे असेल तर तुम्ही ते येथे निवडू शकता, जसे TCS किंवा TCS व्हेइकल. तुम्ही हे देखील निवडू शकता की ही रक्कम वाढवायची आहे की वजा करायची, आणि हे पार्टीनुसार लागू करायचे की डॉक्युमेंटनुसार. तर या प्रकारे तुमच्या सेल्स मॉड्यूल संदर्भातील मुख्य कॉन्फिगरेशन पूर्ण होते. आता मी ही सेटअप सेव्ह करणार आहे. तर आपण आता सेल्सकडे येऊया. सर्वप्रथम आपल्याकडे कस्टमर ऑनबोर्डिंग आहे. जेव्हा तुम्ही सेल्सवर आणि मग कस्टमर्सवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. मी समजावून सांगतो की तुम्ही नवीन कस्टमर कसा तयार करू शकता आणि त्यांना ऑनबोर्ड करू शकता. नवीन कस्टमर तयार करण्यासाठी फक्त न्यू कस्टमरवर क्लिक करा आणि कस्टमर मास्टर विंडो उघडेल. इथे पहिला आणि सर्वात रोचक पर्याय म्हणजे नंबर फेच करण्याचा पर्याय आहे. तुमच्याकडे कस्टमरचा नंबर असल्यास तो फक्त टाका आणि नंबरमधून माहिती मिळवा या बटणावर क्लिक करा. पार्टीचे नाव, पिन नंबर, सविस्तर पत्ता, राज्य आणि इतर मूलभूत माहिती पोर्टलवरून त्या नंबरशी संबंधित आपोआप मिळेल, ज्यामुळे खूप वेळ वाचतो. त्याच्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतर काही तपशील भरू शकता, जसे की टेरिटरी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही एकापेक्षा जास्त टेरिटरी किंवा कस्टमर श्रेणी तयार करू शकता. जर तुम्हाला नवीन कस्टमर श्रेणी तयार करायची असेल तर फक्त प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि तुमची श्रेणी इथे जोडा. यानंतर आपल्याकडे नंबर फील्ड आहे, त्यानंतर कस्टमरची श्रेणी आहे. ही श्रेणी नोंदणीकृत, नोंदणी नसलेली, कंपोजिशन डीलर, एक्सपोर्ट हाऊस किंवा ओव्हरसीज पार्टी असू शकते. तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. जर या पार्टीसाठी नंबर सस्पेंड केला असेल तर ते दर्शवण्यासाठी एक चेकबॉक्स आहे. तुम्ही इथे पिन नंबर देखील टाकू शकता आणि मग या पार्टीसाठी टॅक्स स्टाईल सेट करू शकता. ही स्टाईल एक्सक्लुझिव्ह किंवा इन्क्लुझिव्ह असू शकते. तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेशन पार्टीनुसारही सेट करू शकता. जर तुम्हाला या कस्टमरवर आकारायचा असेल तर तुम्ही हा पर्याय इथे सक्षम करू शकता. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा खाली विभाग दिसेल, जिथे तुम्ही सेक्शन निवडू शकता आणि रक्कम नमूद करू शकता. पुढे
एक कम्युनिकेशन विभाग आहे ज्यामध्ये बिलिंग आणि शिपिंगची माहिती समाविष्ट आहे, जसे की पत्ता, देश, राज्य, शहर, पिन कोड, फोन नंबर, ईमेल आयडी आणि अगदी अक्षांश व रेखांश देखील, जे पिन कोडवरून आपोआप भरले जातील. जर कस्टमरचा शिपिंग पत्ता वेगळा असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. नाहीतर तुम्ही बिलिंग पत्ता शिपिंगसाठी कॉपी करू शकता. यानंतर एक रूट बचा पर्याय आहे. तुम्ही या ग्राहकासाठी एक रूट तयार करू शकता, जे उपयुक्त आहे जर तुम्ही सेल्समननुसार बिलिंग आणि कलेक्शन करत असाल. जर तुमचा सेल्समन या रूटला मॅप केलेला असेल तर हे ट्रॅक करण्यात मदत होते की सेल्समनने ग्राहकाच्या ठिकाणी भेट दिली आहे की नाही. म्हणून एकदा का तुम्ही कस्टमर मास्टर आणि सेल्स प्राइस लिस्ट भरली की तुम्ही सेल्स डॉक्युमेंट्सकडे जाता. पहिला डॉक्युमेंट प्रकार म्हणजे अंदाजपत्रक, एस्टिमेट. काही ग्राहक याला कोटेशन म्हणतात, पण दोन्ही मुळात एकच गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही अंदाजपत्रकावर क्लिक करता तेव्हा अंदाजपत्रकाची विंडो उघडते. इथे सर्वप्रथम तुम्हाला प्रकार निवडावा लागतो. हे टॅक्स इनव्हॉइस, एक्सपोर्ट बॉन्डेड इनव्हॉइस, नॉन एक्सपोर्ट इनव्हॉइस, ई कॉमर्स सप्लाय, बिल ऑफ सप्लाय किंवा ब्रंच ट्रान्सफर असू शकते. इथे तुम्ही योग्य श्रेणी किंवा प्रकार निवडू शकता. पुढे जाण्यापूर्वी यानंतर आपल्याकडे ग्राहकाचा पर्याय आहे. इथे तुम्हाला तुमचा ग्राहक निवडावा लागतो. उदाहरणार्थ, आपण आधीच तयार केलेला एक ग्राहक. जर ग्राहकाचा ईमेल आयडी ग्राहक मास्टरमध्ये नमूद केला असेल तर तो आपोआप या फील्डमध्ये दिसेल. यानंतर चलनाचा, करेन्सी पर्याय आहे. जर तुम्ही अनेक चलनांमध्ये बिल तयार करत असाल तर तुम्ही इथे चलन निवडू शकता, जसे की अमेरिकन डॉलर किंवा भारतीय रुपये. जर तुम्ही परकीय चलन निवडले तर तुम्ही रूपांतरण दर नमूद करू शकता. भारतीय रुपयांसाठी रूपांतरण दर आपोआप एक असतो. यानंतर अंदाजाचा दिनांक, अंदाज क्रमांक, संदर्भ क्रमांक आणि संदर्भ दिनांक नमूद करू शकता. कर गणनेबद्दल बोलायचे झाल्यास, दस्तऐवज करासह सेट केला असल्यामुळे या अंदाजासाठी कर वेगळा, एक्सक्लुसिव्ह की समाविष्ट, इन्क्लुसिव्ह हे तुम्ही निवडू शकता. बिलिंग माहिती, बिलिंग पत्ता ग्राहक मास्टरमधून आपोआप येईल. गरज असल्यास तुम्ही इथे बदल करू शकता. तुम्हाला इथे तपशील आणि संपर्क व्यक्ती देखील दिसेल. शिपिंग पत्त्यासाठी जर ग्राहकाकडे एकापेक्षा जास्त शिपिंग पत्ते असतील तर तुम्ही शिपिंग मास्टर किंवा शिप टू मास्टर तयार करू शकता. मी तुम्हाला ते कसे तयार करायचे ते मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ, जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे एकापेक्षा जास्त शिपिंग पत्ते असतील, जसे की एक दिल्लीमध्ये, तर तुम्ही प्लस चिन्हावर क्लिक करून नवीन शिप टू पत्ता जोडू शकता. तुम्ही कायदेशीर नाव नमूद कराल, जे सहसा मुख्य नावासारखेच असते, आणि जर त्या पत्त्यासाठी नंबर वेगळा असेल तर त्याप्रमाणे नंबर आणि नोंदणीकृत नाव टाका. मग पत्त्याचे तपशील भरा, राज्य, शहर आणि पिन कोड. उदा. दिल्ली, नवी दिल्ली 1,10,020 आणि सेव्ह करा. जेव्हा तुम्ही या पार्टीसाठी अंदाजपत्रक तयार कराल तेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त डिस्पॅच पत्त्यांच्या यादीतून योग्य शिपिंग पत्ता निवडू शकाल. पुढे पेमेंट टर्म्स फील्ड आहे. जर तुम्ही ग्राहक मास्टरमध्ये आधीच पेमेंट टर्म्स नमूद केले असतील तर ते इथे आपोआप भरले जातील. नाहीतर तुम्ही पेमेंट टर्म्स निवडू किंवा नवीन तयार करू शकता. उदाहरणार्थ, मी इथे 15 दिवसांची पेमेंट टर्म्स तयार केली आहे. याशिवाय जर तुमच्याकडे रेझरपे किंवा पेटीएम, त्यात पेटीएम यासारख्या इंटिग्रेशन्स सुरू असतील तर तुम्ही थेट इथून पेमेंट लिंक तयार करू शकता. फक्त पेटीएम निवडा आणि जेव्हा तुम्ही अंदाजपत्रक सेव्ह कराल तेव्हा पेमेंट लिंक आपोआप तयार होईल. आयटम ग्रेड विभागाबद्दल बोलायचं झालं, तिथे 3 बिंदूंचे मेनू आहे. इथून तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. त्यातील उपयुक्त पर्याय म्हणजे फास्ट बिलिंग. तुमच्याकडे अनेक आयटम्स गट आणि श्रेणीमध्ये व्यवस्थित असतील, तुम्ही गट आणि श्रेणी निवडू शकता. एकदा तुम्ही गट आणि श्रेणी निवडली की त्या श्रेणीतीलच आयटम्स दिसतील आणि तुम्ही यादीतून आयटम्स हाताने निवडू शकता. फास्ट बिलिंगचा आणखी एक प्रकार असा आहे की तुम्ही त्याच टप्प्यात आयटम्स सोबतच त्यांची प्रमाणही निवडू शकता. तुम्हाला आयटम्सची यादी मिळते आणि तुम्ही प्रत्येक आयटमच्या शेजारी थेट प्रमाण टाकू शकता. ओके क्लिक करण्यापूर्वी. उदाहरणार्थ, तुम्ही एका उत्पादनासाठी 120
दुसऱ्यासाठी 23 अशी प्रमाणे टाकू शकता आणि असेच पुढे. हा पद्धत वापरल्यास निवडलेली आयटम्स आणि त्यांची प्रमाणे थेट आयटम ग्रिडमध्ये लोड होती. या दोन फास्ट बिलिंग पर्यायांमधील मुख्य फरक असा आहे की पहिल्या पर्यायातून आयटम निवडताना प्रत्येक आयटमसाठी डिफॉल्ट प्रमाण 1 जोडले जाते. प्रमाण यादी पर्यायातून आयटम निवडताना तुम्ही दिलेली प्रमाणेच वापरली जातील. शेवटी ग्रिड डेटा कॉपी आणि पेस्ट करण्याचा एक पर्याय आहे जो तुम्हाला आयटमची माहिती पटकन पुन्हा वापरायची किंवा ट्रान्सफर करायची असल्यास उपयुक्त ठरतो. समजा तुम्ही 400 आयटम्सचा एक अंदाज तयार केला आहे आणि पुढच्या महिन्यात त्याच ग्राहकासाठी तोच अंदाज पुन्हा तयार करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे इनव्हॉइस विभागात जाऊन नवीन अंदाज उघडण्याचा पर्याय क्लिक करा. मग तुम्ही मागील अंदाजातील डेटा कॉपी करण्याची सुविधा वापरू शकता आणि सर्व विद्यमान आयटम्स नवीन अंदाजात आपोआप पेस्ट होतील. त्यानंतर तुम्हाला फक्त ग्राहकाचे नाव, अंदाजाची तारीख आणि अंदाज क्रमांक यांसारखी मूलभूत माहिती अपडेट करावी लागेल. या पद्धतीने तुम्ही सर्व आयटम्स पुन्हा एकदा हाताने भरता काही सेकंदात नवीन अंदाज तयार करू शकता. जेव्हा तुम्ही अंदाज व्हाउचरमध्ये आयटम्स निवडता तेव्हा तुम्ही ते आयटम ग्रिडमधून हाताने निवडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही लाईनबुक्स वापरकर्ता किंवा लाईनबुक्स अतिरिक्त स्थान अशा आयटम्स निवडू शकता. तुम्ही आयटम युनिट ड्रॉपडाऊन यादीतून निवडू शकता. जर युनिट नेहमीपेक्षा वेगळे असेल तर फक्त युनिट कॉलमवर क्लिक करा आणि योग्य युनिट निवडा. मग प्रत्येक आयटमसाठी तुम्हाला हवी असलेली प्रमाण प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्ही दर टाकू शकता आणि दर व प्रमाण गुणाकार करून रक्कम आपोआप मोजली जाईल. जर सवलत असेल तर तुम्ही ती डिस्काउंट कॉलममध्ये टाकू शकता, जसे 5% आणि सवलतीनंतरची रक्कम आपोआप मोजली जाईल. तुमच्या गरजेनुसार वापरता येतील असे आणखी काही कॉलम्स देखील उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही बिल तयार करताना कर कोड बदलू शकता, विक्री दर टाकू शकता किंवा संबंधित कॉलममध्ये देखील जोडू शकता. बिलिंग करताना कधीही तुम्हाला एखाद्या आयटममध्ये बदल करायचा असेल तर त्या आयटमच्या शेजारी असलेल्या मोठ्या काचेसारख्या चिन्हावर क्लिक करा आणि मग पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक करा. यामुळे तुम्ही आयटम मास्टर पेजवर जाल जिथे तुम्ही आवश्यक बदल करू शकता. सेव्ह केल्यानंतर हे अपडेट्स तुमच्या अंदाजपत्रकात दिसतील. कधी कधी तुम्हाला एखाद्या आयटमसाठी अतिरिक्त माहिती किंवा टिप जोडायची असू शकते. तुम्ही त्या आयटमच्या शेजारील ॲट्रिब्यूट बटणावर क्लिक करू शकता किंवा अतिरिक्त माहिती टाकू शकता. ओके वर क्लिक करून सेव्ह करा. आयटम ग्रिड सानुकूल करण्यासाठी 3 पर्याय आहेत. तुम्ही सेव्ह ग्रिड कॉन्फिगरेशन या पर्यायाने तुमची सध्याची ग्रिड सेटअप सेव्ह करू शकता. जर तुम्हाला कोणते कॉलम दाखवायचे आहेत ते निवडायचे असेल तर तुम्ही कॉलम चूझर वापरून हवे ते कॉलम निवडू शकता, जसे की दर किंवा करकोड. मग तुम्हाला जर स्टँडर्ड लेआउट लागू करायचा असेल तर सेट डिफॉल्ट ग्रिड वर क्लिक करा आणि सिस्टीम आपोआप स्टँडर्ड आयटम ग्रिड लागू करेल. पर्यायी म्हणून तुम्ही कॉलम चूझरने कॉलम सानुकूलित करू शकता आणि तुमचा सानुकूल लेआउट डिफॉल्ट म्हणून सेव्ह करू शकता. आता आपण आयटम ग्रिडमध्ये सेल्स रेट कॉलम कसा तयार करायचा आणि व्यवस्थापित करायचा याबद्दल बोलूया. सर्वप्रथम तुम्ही सेल्स रेट कॉलम पर्याय शोधून तो तुमच्या आयटम ग्रिडमध्ये जोडू शकता. जर एखादा कॉलम तुम्हाला दिसू नये असे वाटत असेल तर तो कॉलम निवडा आणि पुन्हा कॉलम चूझर क्षेत्रात ड्रॅग करा. तुम्ही आयटम ग्रिडमध्ये सहजपणे कॉलम जोडू किंवा काढू शकता आणि येथे केलेले बदल सर्व व्हाउचर्सवर लागू होतील. म्हणून जर तुम्हाला सेल्स अंदाज किंवा इनव्हॉइससाठी तुमचा आयटम ग्रिड लेआउट सानुकूलित करायचा असेल तर तुम्ही याच ठिकाणाहून करू शकता. तुम्ही कोणतीही भर किंवा काढून टाकली की सेम ग्रिड कॉन्फिगरेशन पर्यायावर क्लिक करायला विसरू नका. यामुळे तुमचा बदललेला ग्रिड लेआउट भविष्यात वापरासाठी सेव्ह होईल, त्यामुळे सेटअप करायची गरज नाही. एक प्लस पर्याय आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयटम ग्रिडमध्ये आणखी ओळी जोडू शकता. तुमच्याकडे 11 ओळी असतील पण जास्त आयटमसाठी आणखी ओळी जोडायच्या असतील तर प्लस बटणावर क्लिक करा आणि ओळी जोडा. यामुळे तुमचा अंदाज किंवा इनव्हॉइस वाढवता येतो. याशिवाय आणखी एक प्लस पर्याय आहे जो निवडलेल्या आयटमसाठी झूम इन सारखा काम करतो.
जेव्हा तुम्ही त्यावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला सविस्तर दृश्य मिळते जिथे तुम्ही आयटमचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता आणि त्या आयटमबद्दलची सर्व संबंधित माहिती पाहू शकता. हे तुमच्या आयटमच्या तपशिलांचा जलद झलक किंवा खोलवर पाहणी मिळवण्यासारखे आहे. तुम्हाला अंदाजासाठी टीप जोडायची असल्यास तुम्ही रिमार्क्स विभागावर क्लिक करू शकता. एक स्टँडर्ड टीप दिसेल, पण तुम्ही ती काढून स्वतःची वैयक्तिक टीप लिहू शकता. यामुळे तुम्ही कोणतीही विशेष सूचना किंवा माहिती स्पष्टपणे सांगू शकता. जर तुमच्याकडे अंदाजाशी संबंधित कोणतीही संलग्न फाईल असेल तर फक्त सिलेक्ट फाईल बटनावर क्लिक करा आणि फाईल अपलोड करा. लक्षात ठेवा की फाईलचे आकार 2 मेगाबाइट्स किंवा त्यापेक्षा कमी असावे. अपलोड यशस्वी होईल. आता आपण लॉजिस्टिक्स विभागाकडे जात आहोत. तुम्ही कॉन्फिगरेशन सेटिंग्जमधून सक्षम किंवा अक्षम करू शकता. एकदा सक्षम केल्यावर लॉजिस्टिक्स विभाग तुमच्या अंदाजाच्या तळाशी दिसेल. तुम्ही तुमच्या शिपमेंटबद्दलचे तपशील भरू शकता, जसे की तुम्ही ज्या ठिकाणी माल पाठवत आहात ते गंतव्यस्थान. तुम्ही शिपिंग मोड देखील निवडू शकता, मग तो खरेदीदार, समुद्र, पोस्ट, रस्ता किंवा रेल्वे. तुम्ही माल कसा पाठवत आहात त्यानुसार. जर तुम्ही ट्रान्सपोर्टर वापरत असाल तर तुम्ही ट्रान्सपोर्टरचे नाव, नंबर आणि वेबसाईट URL जर उपलब्ध असेल टाकून ट्रान्सपोर्टर मास्टर तयार करू शकता. जर वेबसाईट URL उपलब्ध नसेल तर फक्त नंबर आणि नाव पुरेसे आहे. यानंतर तुम्ही शिपिंग कंपनीचा पत्ता टाकू शकता आणि तुमच्याकडे ट्रॅकिंग नंबर असल्यास तोही जोडू शकता, ज्यामुळे अंदाजपत्रकासंबंधित तुमच्या शिपमेंटचा मागोवा घेता येईल. तुम्हाला शिपिंग तारीख आणि कोणतेही शिपिंग शुल्क टाकण्यासाठीही फील्ड्स मिळतील. ही शुल्के फक्त पाहण्यासाठी आहेत आणि तुमच्या लेखा नोंदींवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. याशिवाय तुम्ही वाहन क्रमांक, जहाज क्रमांक टाकू शकता आणि शुल्काचा प्रकार निवडू शकता, म्हणजे शुल्क भरले आहे की भरायचे आहे आणि ते स्वतःचे वाहन आहे की ट्रान्सपोर्टरचे आहे हेही निवडू शकता. शिपिंगशी संबंधित दस्तऐवज क्रमांकासाठीही एक फील्ड आहे. तसेच लोडिंग पोर्ट आणि डिस्चार्ज पोर्टची माहितीही देता येते. तुम्ही पाठविल्या जाणाऱ्या वस्तूंची कांची संख्या आणि एकूण वजनही नमूद करू शकता. शेवटी जर तुम्हाला मागील अंदाजपत्रकातील तेच लॉजिस्टिक्स तपशील पुन्हा वापरायचे असतील तर तुम्ही फक्त फेच फ्रॉम लास्ट बिलवर क्लिक करा आणि तुमच्या मागील अंदाजपत्रकातील सर्व जतन केलेली माहिती आपोआप भरली जाईल, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. मग पुढे आपण अंदाजपत्रकातील उपेकूण आणि एकूण रक्कम या भागाकडे येतो. इथे तुम्हाला आयटमची किंमत दिसेल, जी मुळात दर आणि प्रमाण यांचे गुणाकार असते. यानंतर सवलतींचा विचार केला जातो. तुमच्याकडे बेसिक डिस्काउंट, पार्टी डिस्काउंट आणि पार्टी ब्रँड डिस्काउंट असे पर्याय आहेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे या सवलती पार्टी डिस्काउंट आणि पार्टी ब्रँड डिस्काउंट या त्यांच्या संबंधित फील्डमध्ये टाकता येतात. त्यामुळे तुम्ही ग्राहक किंवा ब्रँडशी संबंधित कोणतीही खास किंमत किंवा ऑफर लागू करू शकता. त्यानंतर करपात्र मूल्य आणि कराची रक्कम आपोआप गणना होऊन मिळते. जर सेस लागू असेल तर ती रक्कमही तुम्ही इथे टाकू शकता. जर कोणतीही बिलस्तरीय सवलत असेल ती देखील इथे दिसेल. यानंतर जर तुम्हाला TCS म्हणजेच स्रोतावर जमा केलेला कर आकारायचा असेल तर तोही या विभागात करू शकता. जर कोणतेही वाहतूक शुल्क असेल तर ते इथे नमूद करू शकता, पण लक्षात ठेवा की ही शुल्के फक्त दाखवण्यासाठी आहेत आणि तुमच्या लेखा एकूणावर परिणाम करणार नाही. शेवटी एक ऑटो राऊंड ऑफ फीचर आहे जो तुम्ही सेल्स सेटअपमधील कॉन्फिगरेशन सेटिंग्जमधून सक्षम किंवा अक्षम करू शकता. हे फीचर तुमच्या पसंतीनुसार अंतिम रक्कम आपोआप राऊंड ऑफ करेल. आता विक्री मॉड्यूलमधील सर्व व्हाउचर्समध्ये उपलब्ध असलेल्या काही सामान्य पर्यायांबद्दल बोलूया. तुमच्याकडे ओपन, डिलीट, कॉपी, कॅन्सल, रिस्टोअर पर्याय. मागील अंदाज तपासायचे असल्यास ओपनवर क्लिक करा. ते विचारेन सध्याचे बदल वगळायचे का होय क्लिक करा. तुम्ही तुमचे मागील अंदाज तारीख किंवा इतर निकषांनुसार फिल्टर करू शकता. हा पर्याय उपयुक्त आहे कारण तो सर्व विक्री खरेदी दस्तऐवजांमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे तुम्ही कधीही कोणताही जुना व्हाउचर किंवा अंदाज सहज शोधू शकता. जर तुम्हाला एखादा व्हाउचर डिलीट करायचा असेल तर डिलीटवर क्लिक करा, पण डिलीट करण्यापूर्वी एक रिमार्क लिहावा लागेल, जसे की डुप्लिकेट अंदाज किंवा तत्सम काही. रिमार्क जोडल्यावर डिलीशनची पुष्टी करा. यामुळे सर्व गोष्टी स्पष्ट आणि ट्रेस करण्यास सोप्या राहतात. यानंतर कॉपीचा पर्याय आहे जो खूप वेळ वाचवणारा आहे.
समजा तुम्हाला मागच्या महिन्यात किंवा काही आठवड्यांपूर्वी केलेला तोच अंदाज पुन्हा तयार करायचा आहे. फक्त कॉपीवर क्लिक करा, तो अंदाज शोधण्यासाठी फिल्टर लावा, तो निवडा आणि त्या अंदाजातील सर्व माहिती नवीन अंदाजात नवीन क्रमांकासह कॉपी होईल. फक्त योग्य पार्टीचे नाव निवडा आणि सेव्ह करा. यामुळे तुम्हाला सर्व तपशील पुन्हा नव्याने टाकावे लागत नाही. जर तुम्हाला एखादा अंदाज डिलीट करायचा नसेल पण तो रद्द झाल्याचे मार्क करायचे असेल, कदाचित संदर्भासाठी किंवा क्रमांक जपण्यासाठी, तर तुम्ही कॅन्सल पर्याय वापरू शकता. फक्त कॅन्सलवर क्लिक करा का रद्द करत आहात हे सांगणारा रिमार्क जोडा आणि पुष्टी करा. तुमच्या नोंदींमध्ये त्या अंदाजाची स्थिती रद्द अशी बदलली जाईल. जर चुकून एखादा अंदाज रद्द केला आणि तो पुन्हा हवा असेल तर रिस्टोअर पर्याय वापरा. तो रद्द केलेला अंदाज उघडा, रिस्टोअरवर क्लिक करा, एक रिमार्क जोडा, पुष्टी करा आणि तो अंदाज पुन्हा सक्रिय स्थितीत येईल. ओपन विभागात परत तुम्हाला शोध मर्यादित करण्यासाठी फिल्टर पर्याय मिळतील, जसे की तारीख श्रेणी सेट करणे. जर तुम्हाला तुमची अंदाज किंवा व्हाउचर यादी एक्सपोर्ट करायची असेल तर ती एक्सेल फाईल म्हणून डाउनलोड करू शकता, जी तुमच्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये दिसेल. इनव्हॉइस किंवा अंदाज प्रिंट प्रिव्ह्यू करायचे असल्यास हवे असलेले व्हाउचर निवडा आणि प्रिंटच्या शेजारील ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. तुम्ही एक अंदाज अनेक अंदाज प्रिव्ह्यू करू शकता किंवा थेट प्रिंट करू शकता. जर तुम्हाला अनेक अंदाजांची PDF प्रत हवी असेल तर फक्त ते निवडा आणि एक्सपोर्टवर क्लिक करा. PDF तुमच्या डाउनलोड्समध्ये सेव्ह होईल. पुढे आपल्या अंदाज व्हाउचर आणि इतर व्हाउचर्ससाठी उपलब्ध असलेल्या काही अतिरिक्त पर्यायांबद्दल आणि कॉन्फिगरेशनबद्दल बोलूया. हेडर, फुटर आणि अटी व शर्ती. तुम्ही 3 पर्यंत हेडर रिमार्क्स जोडू शकता. हेडर रिमार्क 1, 2 आणि 3, जे तुमच्या बिल फॉन्टच्या वरच्या भागात दिसतील. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बिलच्या फुटर विभागात काहीतरी जोडायचे असेल तर तुम्ही फुटर रिमार्क्स नमूद करू शकता. जर तुमच्याकडे अंदाजाशी संबंधित काही अटी व शर्ती असतील तर त्या तुम्ही इथे टाकू शकता आणि त्या प्रिंट केलेल्या अंदाजावर दिसतील. बंक तपशील आणि कोड. तुम्ही एकदाच तुमचे बंक तपशील इथे कॉन्फिगर करू शकता आणि ते आपोआप सर्व व्हाउचर्सवर अंदाजांसह दिसतील. जर तुम्ही इथे तुमचा ID टाकला तर सिस्टम तुमच्या प्रिंटेड इनव्हॉइस किंवा अंदाजावर आपोआप कोड तयार करेल, ज्यामुळे ग्राहकांना डिजिटल पेमेंट करणे सोपे जाईल. प्रिंट सेटिंग्ज आणि डिफॉल्ट्स. तुम्ही अंदाजांसाठी डिफॉल्ट प्रिंट फॉर्मॅट सेट करू शकता, त्यामुळे प्रत्येक वेळी ते निवडण्याची गरज नाही. तसेच तुम्ही प्रिंट करायच्या डिफॉल्ट प्रतींची संख्या सेट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नेहमी 2 प्रती हव्या असतील तर फक्त एकदाच सेट करा आणि सिस्टम ते लक्षात ठेवेल. इथे प्रिंट फॉर्मॅट किंवा कॉपी निवड वगळा नावाचा एक पर्याय आहे. हे निवडल्यावर प्रिंटवर क्लिक केल्यास प्रिंट डायलॉग विंडोन दाखवता दस्तऐवज थेट प्रिंटरकडे पाठवला जाईल, ज्यामुळे प्रक्रिया जलद होते. जर तुम्ही अंदाजासोबत कोणतेही दस्तऐवज किंवा प्रतिमा जोडल्या असतील तर त्या अटॅचमेंट्स इनव्हॉइसच्या प्रतीसोबत आपोआप प्रिंट करण्यासाठी एक सेटिंग आहे. तुम्हाला प्रिंटेड अंदाज किंवा व्हाउचरवर सहीचा विभाग नको असेल तर तुम्ही सहीचा ब्लॉक वगळण्याचा पर्याय निवडू शकता. डिजिटल सही एकत्रीकरण. डिजिटल सही कॉन्फिगर करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. जर तुम्ही डिजिटल सही एकत्रित केली तर प्रिंटआउटवर सहीसाठी फॉर्मॅट आणि अलाइनमेंट निवडू शकता. अलाइनमेंट सेटिंग्ज तुमच्या निवडलेल्या प्रिंट फॉर्मॅटनुसार ठरतात, जसे की अर्धा पृष्ठ किंवा पोर्ट्रेट. मोठ्या प्रमाणात क्रिया आणि संवाद. तुम्ही एकाच वेळी अनेक व्हाउचर निवडून इनव्हॉइस किंवा अंदाज मोठ्या प्रमाणात डिलीट करू शकता. ग्राहकांना अंदाज थेट मेल, SMS किंवा व्हॉट्सॲपने पाठवण्यासाठी अंगभूत पर्याय आहे. व्हॉट्सॲप, ईमेल आणि SMS फीचर्ससाठी वापरण्यापूर्वी काही इंटिग्रेशन सेटअप करावी लागते. इतर उपयुक्त फीचर्स. व्हाउचर स्क्रीनमध्ये कॅल्क्युलेटर टूल उपलब्ध आहे, त्यामुळे पृष्ठ सोडल्याशिवाय तुम्ही रक्कम पटकन मोजू शकता. हेल्प पर्याय तुम्हाला थेट त्या व्हाउचर किंवा इनव्हॉइसशी संबंधित सविस्तर दस्तऐवजांकडे घेऊन जातो, ज्यावर तुम्ही सध्या काम करत आहात. जर तुम्हाला कधीही कोणतेही फीचर कसे वापरायचे याबद्दल शंका असेल तर फक्त हेल्पवर क्लिक करा आणि टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळवा. कॉन्फिगरेशन पर्याय तुम्हाला व्हाउचर सेटिंग्ज सानुकूलित करण्याची सुविधा देतो आणि हा सर्व प्रकारच्या व्हाउचर्समध्ये उपलब्ध आहे, फक्त एस्टिमेट्समध्येच नाही. वरून
सर्व व्हाउचर्समध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात: जर्नल नंबर, सूचना, मंजुरी आणि पेन डॉक्युमेंट नावाची गोष्ट. आता पेन डॉक्युमेंट हे एक खूपच उपयुक्त फीचर आहे, कारण ते तुम्हाला आधी तयार केलेल्या इतर दस्तऐवजांमधून माहिती घेण्याची सुविधा देते. त्यामुळे तुम्हाला तीच माहिती पुन्हा पुन्हा टाईप करण्याची गरज राहत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक परचेस ऑर्डर तयार केला असेल आणि तो परचेस बिलमध्ये आणायचा असेल, किंवा तुम्ही एस्टिमेट तयार करून तो ग्राहकाला पाठवला असेल आणि त्यांनी तो मंजूर केला असेल, तर जेव्हा तुम्ही सेल्स ऑर्डर किंवा डिस्पॅच तयार करायला जाता, तेव्हा तुम्ही पेन डॉक्युमेंट हा पर्याय वापरून ती सगळी माहिती थेट आणू शकता. म्हणून जेव्हा तुम्ही सेल्स ऑर्डर सारखे काही तयार करत असता, तेव्हा तुम्ही पेन डॉक्युमेंट या बटणावर क्लिक करू शकता आणि ते तुम्हाला आधीचा दस्तऐवज, जसे की मंजूर केलेला एस्टिमेट, निवडू देते. याचा अर्थ असा की तुम्हाला प्रत्येक आयटम किंवा दर पुन्हा टाकून सेल्स ऑर्डर हाताने तयार करावा लागणार नाही. हे सगळं थेट मूळ एस्टिमेट मधूनच घेतलं जातं. हे खूपच सोयीचं आहे आणि खूप वेळ वाचवतो. इथे अजून एक पर्याय आहे, ज्यावर लिहिलं आहे, पेन डॉक्युमेंटपेक्षा जास्त प्रमाण परवानगी देऊ नका. हा पर्याय उपयुक्त आहे जर तुम्हाला प्रमाणावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवायचं असेल, जसं की तुमच्या एस्टिमेटमध्ये 10 युनिट्स आहेत आणि तुम्हाला खात्री करायची आहे की सेल्स ऑर्डर तयार करताना कोणीही चुकून त्यापेक्षा जास्त घालणार नाही. जर तुम्ही हे बॉक्स निवडलं, तर सेल्स ऑर्डर तयार करणाऱ्या व्यक्तीला प्रमाण वाढवता किंवा कमी करता येणार नाही. त्यांना एस्टिमेटमध्ये जे आहे त्यालाच अचूकपणे चिकटून राहावं लागेल. पण हे ऐच्छिक आहे, त्यामुळे तुम्हाला लवचिकता ठेवायची असेल आणि बदलांना परवानगी द्यायची असेल, तर हे बॉक्स निवडू नका. यानंतर पॅरेंट डॉक्युमेंटमधून डेटा घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुख्यतः 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय लाईन आयटम क्वांटिटी बेस्ड, म्हणजेच वस्तूंची यादी आणि त्यांची प्रमाणे कॉपी केली जातात, पण रिमार्क्स हेडर माहिती कॉपी होत नाही. यानंतर आहे फुल डॉक्युमेंट, ज्यात सर्व काही तपशील, लॉजिस्टिक्स, रिमार्क्स, कस्टम फील्ड्स घेतलं जातं. तुम्हाला फक्त वस्तू आणि वरच्या हेडर माहिती हवी असेल, तर त्यासाठीही एक पर्याय आहे, लाईन आयटम क्वांटिटी बेस्ड विथ टॉप हेडर. शेवटी फुल डॉक्युमेंट फॉर स्कॅन पर्याय स्कॅनिंगसाठी वापरला जातो, माहिती घेतो. उपयुक्त फीचर पॅरेंट डॉक्युमेंटसाठी ऑटो एक्सपायरी डेज. म्हणजे जर तुम्हाला कधीही केलेली सर्व एस्टिमेट्स किंवा संबंधित कागदपत्रे दिसू नयेत असं वाटत असेल, कदाचित कारण शेकडो असतील, तर तुम्ही विंडोमधून फक्त मागील 30 दिवसांचीच माहिती घेण्याची मर्यादा ठेवू शकता. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एखादा एस्टिमेट सेल्स ऑर्डरमध्ये पुल करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा फक्त मागील 30 दिवसात तयार केलेली एस्टिमेट्स दिसतात, ज्यामुळे तुम्हाला हवी ती गोष्ट शोधणं सोपं होतं. तर एकंदरीत सांगायचं झालं तर कल्पना अशी आहे की तुम्ही सुरुवातीचे डॉक्युमेंट्स जसे की एस्टिमेट्स किंवा परचेस ऑर्डर्स तयार करता, गरज असल्यास मंजुरी मिळवा, आणि मग पुढच्या प्रक्रियेत जाताना सगळं पुन्हा टाईप करण्याऐवजी पेन डॉक्युमेंट पर्याय वापरून थेट त्या आधीच्या डॉक्युमेंट्समधून माहिती पुल करता तुम्ही किती प्रमाणात कडकपणा ठेवायचा हे नियंत्रित करू शकता आणि नेमकी कोणती माहिती पुढे न्यायची हे ठरवू शकता. तसेच एक्सपायरी डेज फीचरमुळे पुल लिस्ट सुद्धा व्यवस्थित ठेवू शकता, यामुळे वर्कफ्लो सुलभ होतो आणि चुका होण्याची शक्यता कमी होते. आणि पुढे आपल्याकडे रेक प्रेफरन्स नावाचं एक फीचर आहे. इथे जेव्हा तुम्ही पॅरेंट डॉक्युमेंटवरून नवीन डॉक्युमेंट तयार करता, तेव्हा दर निवडण्यासाठी 2 पर्याय मिळतात. पहिला पर्याय आहे पॅरेंट डॉक्युमेंट आणि दुसरा आहे रेट इंजिन. आता रेट इंजिन म्हणजे दर हे आयटम मास्टरमधून येतात. म्हणजे तुम्ही आयटम मास्टर डेटामध्ये जे दर सेट केले आहेत तेच वापरले जातात. म्हणून जर तुम्ही रेट इंजिन निवडलं आणि एस्टिमेटवरून सेल्स ऑर्डरमध्ये माहिती घेतली, तर सिस्टम थेट आयटम मास्टरमधून दर घेईल, एस्टिमेटमध्ये तुम्ही कोणताही दर दिला असला तरीही. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पॅरेंट डॉक्युमेंट निवडलं, तर आयटम मास्टरमध्ये कोणते दर आहेत याचा काहीही फरक पडत नाही. पॅरेंट डॉक्युमेंट म्हणजे एस्टिमेट सारख्या कागदपत्रांमधील दर जसेच्या तसे घेतले जातील आणि तुमच्या सेल्स ऑर्डरमध्ये वापरले जातील. म्हणजेच रेट प्रेफरन्स ऑप्शन नेमकं हेच ठरवतं की मागील कागदपत्रांमधून डेटा घेताना दर कुठून घ्यायचे. पुढे फिल्टर ऑप्शन आहे, ज्याचा वापर करून तुम्ही पुल फ्रॉम विंडोमध्ये काही ठिकाणं वगळू शकता. समजा तुमच्याकडे 10 वेगवेगळ्या शाखा किंवा ठिकाणं आहेत, पण तुम्हाला फक्त 2 किंवा 3 विशिष्ट शाखांमधूनच डेटा घ्यायचा आहे. तुम्ही हा फिल्टर इथे लागू करू शकता आणि पुल फ्रॉम विंडोमध्ये फक्त निवडलेल्या ठिकाणांमधील कागदपत्रेच दिसतील.
यानंतर आहे आयटम अलाउड टाईप. यामुळे तुम्ही ठरवू शकता की सेल्स ऑर्डरमध्ये कोणत्या वस्तू वापरता येतील. उदाहरणार्थ तुम्हाला फक्त फिनिश्ड गुड्स दिसावेत किंवा फक्त रॉ मटेरियल्स, कॉन्झ्युमेबल आयटम्स किंवा सर्वच वस्तू दिसाव्यात वाटत असेल. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्ही योग्य ते निवडू शकता. त्यानंतर व्हॅलिडेट युनिक रेफरन्स नंबर हा पर्याय आहे. म्हणून प्रत्येक वाउचरला एक रेफरन्स नंबर मिळतो, बरोबर ना? ही सेटिंग तुम्हाला हे नियंत्रित करायला मदत करते की हे रेफरन्स नंबर्स कसे व्हॅलिडेट केले जातील. तुम्ही काही मोड्समधून निवडू शकता: ओव्हरऑल, पार्टी वाईज, ब्रांच वाईज किंवा नॉट रिक्वायर्ड. जर तुम्ही ओव्हरऑल निवडलं तर याचा अर्थ प्रत्येक रेफरन्स नंबर संपूर्ण सॉफ्टवेअरमध्ये युनिक असावा लागतो. कुठेही डुप्लिकेट चालणार नाही. पार्टी वाईज निवडल्यास एकच रेफरन्स नंबर पार्टीसाठी वापरता येणार नाही, मात्र वेगवेगळ्या पार्टीजसाठी वापरता येईल. त्याचप्रमाणे ब्रांचवाईज म्हणजे एकच रेफरन्स नंबर त्या ब्रांचमध्ये पुन्हा वापरता येणार नाही, पण वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये वापरता येईल. आणि जर तुम्हाला कोणतीही व्हॅलिडेशन नको असेल तर फक्त नॉट रिक्वायर्ड निवडा. पुढे आहे आयटम लिस्टचा ऑप्शन. इथे तुम्ही तुमच्या यादीत कोणती आयटम्स दिसावीत हे फिल्टर करू शकता. फिल्टर करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिले, सर्व आयटम्स दाखवणे. दुसरे, आयटम्स त्याच्या बॅलन्स क्वांटिटीसह दाखवणे. पण जर तुम्ही हे बदलले तर अपडेट्स पाहण्यासाठी सेक्शन रिफ्रेश करावा लागेल. आणि तिसरे, फक्त ज्या आयटम्सचा बॅलन्स पॉझिटिव्ह आहे त्या दाखवणे, म्हणजे तुमच्याकडे जे स्टॉक प्रत्यक्षात आहे तेच दिसेल. शेवटी आपण नंबरिंग सेक्शनकडे येतो. हा भाग तुमचे वाउचर नंबर्स कसे मॅनेज केले जातात हे नियंत्रित करतो. सर्वात पहिले आहे न्यूमेरिक सिरीज. तुम्ही हे ऑटो किंवा मॅन्युअल वर सेट करू शकता. जर तुम्ही ऑटो निवडलं तर सॉफ्टवेअर क्रमशः नंबर आपोआप देईल, जसं 1, 2, 3. पुढे तुम्ही मॅन्युअली सिक्वन्स बदलू शकत नाही. उदाहरणार्थ, तुमचा शेवटचा वाउचर नंबर 6 असेल तर सॉफ्टवेअर पुढील वाउचरला आपोआप 7 नंबर देईल. तुम्ही थेट 10 नंबर किंवा निवडू शकत नाही. पण जर तुम्ही मॅन्युअल निवडलं तर तुम्हाला हवे ते वाउचर नंबर टाकण्याची मुभा असते. त्यामुळे तुम्ही नंबर स्किप करू शकता किंवा गरजेनुसार नंबर अव्यवस्थितपणे देऊ शकता. यानंतर आहे रिइनिशियलाइज सिरीज हा पर्याय. हे ठरवतं की तुमची नंबरिंग सिरीज केव्हा पुन्हा सुरू होईल. ही वार्षिक, मासिक, कधीच नाही किंवा अगदी दररोज अशी असू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही डेली निवडलं आणि आज तुम्ही वाउचर नंबर 99 तयार केला तर दुसऱ्या दिवशी नंबरिंग पुन्हा 1 वरून सुरू होईल. हे उपयुक्त ठरतं जर तुम्हाला तुमचे वाउचर्स नियमितपणे रिसेट करायचे असतील. आपल्याकडे प्रीफिक्स आहे. जर तुमच्याकडे अनेक शाखा असतील आणि प्रत्येक शाखा आपले वाउचर्स ओळखण्यासाठी वेगळा प्रीफिक्स वापरत असेल तर इथे सेट करू शकता. अंकमालिकेसारखंच प्रीफिक्सेससाठीही तुम्ही ऑटो किंवा मॅन्युअल मोड निवडू शकता. तुम्हाला ते कसे व्यवस्थापित करायचे आहे त्यानुसार. तुम्हाला ऑटो आणि मॅन्युअल हे दोन्ही पर्याय मिळतात आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही वापरू शकता. आता जर तुम्ही ऑटो न्यूमेरिक पर्याय सक्षम केला तर सेटिंग्ज सेव्ह केल्यानंतर प्रीफिक्स विभाग सक्रिय होईल. समजा तुम्हाला एक प्रीफिक्स तयार करायचा आहे. तुम्ही फक्त प्रीफिक्स फील्डवर क्लिक करा आणि टाईप करा, जे तुमच्या पहिल्या शाखेचा प्रीफिक्स असू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही हा प्रीफिक्स तयार केला तर मालिका अशी दिसेल. जर तुमच्याकडे दुसरी शाखा असेल तर तुम्ही तिच्यासाठी वेगळा प्रीफिक्स तयार करू शकता, जसं की. म्हणजे तुम्ही तुमच्या बिल नंबर मालिकेसाठी अनेक प्रीफिक्सेस ठेवू शकता, प्रत्येक शाखेसाठी, किंवा तुम्हाला हवी तशी विभागणी करू शकता. आता जेव्हा तुम्ही ऑटो प्रीफिक्स निवडता तेव्हा प्रीफिक्स आपोआप कसा दिला जाईल हे ठरवण्याचे निकष तुम्ही ठरवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट सेटअपमध्ये श्रेणी सक्षम केल्या असतील तर तुम्ही प्रीफिक्स डॉक्युमेंटच्या श्रेणीवर आधारित ठेवू शकता. म्हणून जेव्हा तुम्ही एखादी विशिष्ट श्रेणी निवडता तेव्हा प्रीफिक्स आपोआप त्या श्रेणीशी जुळेल. पर्यायी, जर तुम्हाला शाखांवर आधारित प्रीफिक्सेस द्यायचे असतील तर तुम्ही लोकेशन मॅपिंग निवडू शकता आणि मग ऑटो प्रीफिक्स मॅपिंगवर जा. तेथे तुम्हाला शाखांची यादी दिसेल आणि तुम्ही प्रत्येक शाखेला प्रीफिक्स देऊ शकता, जसं की एका शाखेसाठी. सेव्ह करा आणि ते त्यानुसार काम करेल. त्यानंतर नंबर ऑफ डिजिट्स हा पर्याय आहे. हे म्हणजे प्रीफिक्स नंतर तुमच्या बिल नंबरमध्ये किती अंक असावेत हे ठरवता येते. किमान 2 अंक वापरू शकता
आणि जास्तीत जास्त 6 अंक वापरू शकता. वरून तुम्ही किंवा असं काहीही निवडू शकता. तुम्ही काय निवडता त्यावर अवलंबून आहे. मग सेपरेटर हा पर्याय आहे. हा पर्याय प्रीफिक्स आणि बिल नंबर कसे वेगळे दाखवायचे हे ठरवतो. तुम्ही स्लॅश, फॉरवर्ड स्लॅश चिन्ह, हायफन चिन्ह, स्पेस किंवा अगदी काहीही सेपरेटर वापरता दोन्ही एकत्र ठेवू शकता. पुढे आपल्याकडे नोटिफिकेशन कॉन्फिगरेशन्स आहेत. इथे तुम्ही ठरवू शकता की तुमच्या सेल्स ऑर्डरच्या प्रती ग्राहकांना कशा पद्धतीने पाठवायच्या, जसे की ईमेल, SMS किंवा व्हॉट्सॲपद्वारे. या सर्व सेटिंग्ज तुम्ही इथे नियंत्रित करू शकता. सर्वप्रथम ईमेल कॉन्फिगरेशन्समध्ये तुम्ही ठरवता की सेल्स ऑर्डर ग्राहकांना पाठवताना कोणता ईमेल टेम्पलेट वापरायचा. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, टेम्पलेट बेस्ड किंवा सिंपल फॉर्मॅट. टेम्पलेट बेस्ड म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक टेम्पलेट्स डिझाइन करून वापरू शकता. सिंपल फॉर्मॅट हा डिफॉल्ट स्टाईल आहे, जो तुम्ही कस्टम टेम्पलेट तयार करू इच्छित नसाल तर वापरला जाईल. यानंतर ऑटो ईमेल्स ऑन ही सेटिंग आहे. ही सेटिंग तुम्हाला कधी ईमेल्स आपोआप पाठवायचे ठरवू देते. उदाहरणार्थ, तुम्ही ईमेल्स तयार करताना, जोडताना, मंजूर करताना किंवा व्हाउचर रद्द करताना पाठवू शकता. तुम्ही सर्व पर्याय निवडू शकता किंवा फक्त हवे तेच निवडू शकता. यानंतर तुम्ही ईमेलचा विषय कस्टमाइज करू शकता. तुम्ही अंडरस्कोर आणि त्यासोबत सेल्स ऑर्डर नंबर किंवा डॉक्युमेंट नंबर वापरू शकता. तुम्ही कोणाला ईमेल पाठवायचा निवडू शकता. तुम्ही स्टॉक होल्डर, पार्टी, सेल समन, लोकेशन किंवा वेअरहाऊस अशा विविध मास्टर श्रेणींमधून निवड करू शकता. गरजेनुसार तुम्ही एकापेक्षा जास्त प्राप्तकर्ते निवडू शकता. कोणाला CC करायचे असल्यास त्यांचा ईमेल इथे जोडू शकता. आणि त्याचप्रमाणे गरज असल्यास पत्तेही जोडू शकता. शेवटी डॉक्युमेंट प्रिंट PDF अटॅचमेंट हा पर्याय आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला ईमेल पाठवता, तेव्हा तुम्ही ठरवू शकता की सेल्स ऑर्डर PDF अटॅचमेंट म्हणून पाठवायची आहे, फक्त डॉक्युमेंटचा लिंक द्यायचा आहे, की फक्त काही मूलभूत माहिती द्यायची आहे. जर तुम्ही अटॅचमेंट निवडलात तर PDF फाईल आपोआप ईमेलसोबत पाठवली जाईल. भरून जर तुम्ही लिंक पाठवण्याचा पर्याय निवडला तर सेल्स ऑर्डरची लिंक ग्राहकांना ईमेलद्वारे पाठवली जाईल. जर तुम्ही नॉट रिक्वायर्ड निवडलं तर फक्त आवश्यक माहितीच पाठवली जाईल, जसं की सेल्स ऑर्डर नंबर, डॉक्युमेंट नंबर आणि कंपनीचे नाव. तसंच जर तुम्ही सेल्स ऑर्डरला कुठलाही डॉक्युमेंट अटॅच केला असेल आणि अटॅचमेंटचा पर्याय निवडला असेल तर तो डॉक्युमेंटही ग्राहकाच्या ईमेल आयडीवर पाठवला जाईल. आता SMS कॉन्फिगरेशन कडे वळूया. हे जवळपास तसंच काम करतं. ऑटो SMS ऑन किंवा ऑफ करू शकता. SMS नोटिफिकेशन कधी पाठवायचं ते निवडू शकता. कोणाला पाठवायचं तेही ठरवू शकता. SMS टेम्पलेट्स निवडू शकता. हेड ऑफिसच्या नंबरवर पाठवायचा असेल तो नंबर इथे नमूद करू शकता. सर्व सेल्स ऑर्डर नोटिफिकेशन्स तिथेही जातील. व्हॉट्सॲप कॉन्फिगरेशन आहे. इथे व्हॉट्सॲप मेसेजेस कधी पाठवायचे, कोणाला पाठवायचे, व्हॉट्सॲप बिझनेस मेसेजसोबत डॉक्युमेंट प्रिंट जोडायची नाही. उदाहरणार्थ, पॅरेंट डॉक्युमेंटमध्ये डिस्पॅच निवडून सेव्ह केल्यास मी ज्या पार्टीकडे माल पाठवतोय ती निवडली जाते. मग पुल फ्रॉम डिस्पॅचवर क्लिक केल्यावर मी पाठवलेल्या प्रमाणांची निवड करू शकेन. समजा मी 2 प्रमाणे पाठवली आणि एक प्रमाण पार्टीकडून परत आली. मी ती परत आलेली प्रमाण निवडू शकतो आणि सेव्ह करू शकतो. या प्रकारे जर पार्टीने डिस्पॅचच्या वेळी काही वस्तू परत केल्या तर तुम्ही सेल्स रिटर्न चलन तयार करू शकता. आता आपण सेल्स इनव्हॉइसकडे येऊया. समजा तुम्ही पार्टीला एक प्रमाण विकले आहे. जर तुमच्याकडे वेअरहाऊस सेटअप केलेले असतील तर तुम्ही इथे वेअरहाऊस निवडू शकता. मग तुम्ही पुन्हा डिस्पॅच डॉक्युमेंटमधून डेटा पुल करता, पाठवलेली प्रमाण निवडता आणि पुढे जाता. सेल्स इनव्हॉइस स्क्रीनवर नवीन पर्याय दिसतील, जसे की प्राप्त रक्कम. जर इनव्हॉइस तयार करताना तुम्हाला पेमेंट मिळाले असेल तर ती रक्कम तुम्ही इथे टाकू शकता. तसेच ही रक्कम तुम्ही कोणत्या कॅश किंवा बँक खात्यात घेतली निवडता येते. उदाहरणार्थ, जर एकूण बिल 50,000 आहे आणि तुम्ही 5,000 आगाऊ घेतले तर इथे 5,000 लिहा. उरलेली 45,000 क्रेडिट विक्री असेल.
तुम्हाला हवे असल्यास उरलेल्या रकमेवर तुम्ही EMI ऑटोमेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स तयार करू शकता. समजा तुम्ही आधीच 5,000 UPI खात्यात डाऊन पेमेंट म्हणून घेतले आणि उरलेली 45,000 हप्त्यांमध्ये गोळा करायची. तुम्ही EMIची संख्या सेट करू शकता, जसे की 6 हप्ते, आणि सुरुवातीची तारीख निवडू शकता, कदाचित आजचीच. मग फक्त जनरेट EMI वर क्लिक करा. लक्षात ठेवा, हा विभाग फक्त तपशील साठवतो. इथे कोणतीही पोस्टिंग किंवा रिपोर्टिंग होत नाही. तुम्ही गेट EMI वर क्लिक करून कधीही पुढील EMIची देय तारीख तपासू शकता. सेल्स इनव्हॉइसमध्ये अजून काही पर्याय आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या इनव्हॉइससाठी काही प्रमोशन तयार केले असल्यास ते चालवू शकता. POS मॉड्यूलमध्ये प्रमोशन्स कशा तयार करायच्या हे आपण नंतर पाहू. तसेच एक शेड्यूलचा पर्यायही आहे. जर तुम्हाला प्रत्येक वेळी मॅन्युअली इनव्हॉइस तयार करण्याऐवजी हे इनव्हॉइस दर महिन्याला आपोआप तयार करायचे असेल, तर इनव्हॉइस सेव्ह केल्यानंतर तुम्ही हे करू शकता. शेड्यूलचा पर्याय इनव्हॉइसमध्ये बदल केल्यावर उपलब्ध होतो, इनव्हॉइस तयार करताना लगेच नाही. शेवटी, जर तुम्हाला विक्री बिल मॅन्युअली तयार करायची नसतील, तर तुम्ही ती सर्व एकाच वेळी एक्सेलमधून इम्पोर्ट करू शकता. तुम्ही एकाच क्लिकमध्ये विक्री बिल मोठ्या प्रमाणात अपलोड करू शकता. पुढे सेल्स ऑर्डरमधील नोटिफिकेशन विभाग आणि त्याची कॉन्फिगरेशन आहे. सर्वप्रथम आपल्याकडे ईमेल कॉन्फिगरेशन आहे. ईमेल कॉन्फिगरेशनमध्ये तुमच्याकडे नोटिफिकेशन सिस्टीम असते, जी साध्या फॉरंटमध्ये किंवा टेम्पलेट आधारित असू शकते. जर तुम्ही टेम्पलेट आधारित निवडलं, तर तुम्ही स्वतःची टेम्पलेट्स तयार करू शकता आणि त्यानुसार निवडू शकता. आणि जर तुम्ही साधा फॉर्मॅट निवडला, तर तो फक्त एक बेसिक फॉर्मॅट असतो जो मेलवर पाठवला जातो. यानंतर ऑटो ईमेल ऑन नावाचा पर्याय आहे. इथे तुम्ही ठरवू शकता की कोणत्या टॅबवरून ईमेल पाठवायचा आहे. जसं की मी सर्व निवडलं आहे, पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. निर्मितीच्या वेळी किंवा संपादनाच्या वेळी पुढे तुमच्याकडे सब्जेक्ट आहे. हा तो सब्जेक्ट लाईन आहे जो ईमेलवर पाठवला जाईल, आणि मग ईमेलचा मुख्य भाग, जो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कस्टमाइज करू शकता. आता तुम्हाला ईमेल कोणाला पाठवायचा आहे. तुम्ही मास्टर्सची श्रेणी निवडू शकता, म्हणजे ज्या लोकांना किंवा ग्राहकांना तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे. मग जर तुम्हाला कोणाला CC मध्ये ठेवायचं असेल, तर प्रत्येक वेळी जेव्हा मेल ग्राहकाला जातो, तेव्हा CC मध्ये दिलेल्या व्यक्तीलाही तो मिळतो. तुम्ही त्यानुसार देखील जोडू शकता. जोडलेल्या दस्तऐवजाचा अटॅचमेंट हवे असल्यास इथे अटॅचमेंटचा पर्याय निवडू शकता. सेल्स ऑर्डरचा लिंक समाविष्ट करायचा असल्यास लिंकचा पर्याय निवडू शकता किंवा नको असल्यास नॉट रिक्वायर निवडू शकता. ईमेलसोबत जोडलेला दस्तऐवजही पाठवायचा असल्यास तो पर्याय निवडू शकता आणि अटॅचमेंटसाठी बॉक्सवर टिक करू शकता. पुढे आपल्याकडे SMS पर्याय आहे, जो तसाच कार्य करतो. तुमच्याकडे ऑटो SMS ऑन किंवा ऑफ करण्याचा पर्याय आहे. तुम्ही ठरवू शकता की SMS कोणाला पाठवायचा आहे. तुम्ही उपलब्ध डिफॉल्ट पर्यायांमधून टेम्पलेट्स निवडू शकता. तुम्ही एक ठराविक नंबर नमूद करू शकता, CC नंबर, ज्यावर SMS पाठवला गेला, सूचना मिळेल. हे उपयुक्त ठरू शकते जर तुम्हाला तुमचे मुख्य कार्यालय किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला नेहमीच सेल्स ऑर्डरच्या सूचना मिळाव्यात. पुढे आपल्याकडे WhatsApp कॉन्फिगरेशन आहे, जे जवळपास तसंच आहे. तुम्ही ऑटो WhatsApp ऑन करू शकता, तुम्हाला मेसेज पाठवायची वेळ निवडू शकता, आणि कोणाला पाठवायचा आहे हे ठरवू शकता. मग तुम्ही WhatsApp वेब किंवा WhatsApp बिझनेस यापैकी कोणत्या माध्यमातून मेसेज पाठवायचा हे ठरवू शकता. तुम्ही येथे तुमचे स्वतःचे मेसेज टेम्पलेट्स देखील तयार करू शकता. यामध्ये डॉक्युमेंट प्रिंट जोडण्याचा पर्यायही आहे, म्हणजेच मेसेजसोबत सेल्स ऑर्डरचा PDF पाठवता येईल. जर तुम्ही तो बॉक्स निवडला तर PDF तुमच्या WhatsApp मेसेजसोबत पाठवला जाईल. आता आपण मंजुरी विभागाकडे जाऊया. सर्वप्रथम मी तुम्हाला मंजुरी कॉन्फिगरेशन म्हणजे काय ते समजावून सांगतो. जेव्हा तुम्ही व्यवसाय चालवता, तेव्हा अनेक लोक त्यात सहभागी असतात, कर्मचारी, व्यवस्थापक आणि उच्च अधिकारी. या सेटअपमध्ये
तुम्हाला कोणालाही महत्त्वाचे दस्तऐवज जसे की इनव्हॉइस किंवा सेल्स ऑर्डर मंजूर करू द्यायचे नसते. म्हणून तुम्ही मंजुरी कॉन्फिगर करू शकता, म्हणजे जेव्हा एखादा युजर सेल्स ऑर्डर किंवा सेल्स इनव्हॉइस तयार करतो तेव्हा ते प्रथम नियुक्त मंजुरी व्यक्तीच्या लॉगिनवर तपासणीसाठी पाठवले जाते. ती मंजुरी व्यक्ती दस्तऐवजाची तपासणी करून मंजुरी देते आणि फक्त त्यानंतरच सेल्स इनव्हॉइस तुमच्या अकाउंट्स किंवा इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये पोस्ट केला जाईल. म्हणजे मंजुरी कॉन्फिगरेशन तुम्हाला हे नियंत्रित करण्यास मदत करते की कोण हे महत्त्वाचे दस्तऐवज अंतिम करू शकतो आणि पोस्ट करू शकतो, ज्यामुळे तुमची व्यवसाय प्रक्रिया सुरक्षित आणि अचूक राहते. ठीक आहे, तर आता आपल्याकडे मंजुरी कॉन्फिगरेशनच्या 3 पद्धती आहेत. सर्वप्रथम एकस्तरीय मंजुरी किंवा एकस्तरीय वर्कफ्लो आहे. इथे तुम्ही एक युजर सेट करू शकता जो मंजुरींसाठी जबाबदार असेल. म्हणून मंजुरीसाठी आवश्यक दस्तऐवज त्या युजरच्या लॉगिनमध्ये दिसतील. जर युजर दस्तऐवज मंजूर करण्यासाठी उपलब्ध नसेल तर पर्यायी युजर सेट करू शकता. ही व्यक्ती गरज पडल्यास मुख्य युजरच्या जागी मंजुरी देऊ शकते. यानंतर 2 स्तरीय मंजुरी पद्धत आहे. यात तुम्ही 2 युजर्स आणि 2 पर्यायी युजर्स देखील ठरवू शकता. म्हणजे हे एक मंजुरीचे स्तर जोडते, कदाचित अधिक नियंत्रणासाठी किंवा वेगवेगळ्या दस्तऐवजांसाठी. तिसरे म्हणजे आपल्याकडे वर्कफ्लो कॉन्फिगरेशन आहे, जे अधिक लवचिक आणि शक्तिशाली आहे. तुम्ही वेगवेगळ्या अटींवर आधारित स्वतःचे कस्टम वर्कफ्लो तयार करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही असे सेट करू शकता की 50,000 पर्यंतच्या बिलाची मंजुरी व्यक्ती X कडे जाईल आणि 1 लाख किंवा 1.5 लाखाच्या वरच्या बिलाची मंजुरी व्यक्ती Y कडे जाईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या व्यवसाय प्रक्रियेला अगदी तंतोतंत बसणारी संपूर्ण मंजुरी मॅट्रिक्स तयार करू शकता. तर मंजुरी कॉन्फिगरेशनचा हा एकूण आढावा आहे. आता आपण आपल्या सेल्स ऑर्डर प्रक्रियेसोबत पुढे जाऊया. मी येथे सेल्स ऑर्डर एका अंदाजपत्रकातून एस्टिमेट घेत आहे. सर्वप्रथम पार्टी निवडा. उदाहरणार्थ, मी इंडिया अंदाजपत्रक केले आहे. मग फक्त पुल फ्रॉम एस्टिमेटवर क्लिक करा, अंदाजपत्रक निवडा आणि ते सेव्ह करा. यानंतर आपल्याकडे डिस्पॅचचा भाग आहे. समजा तुमचा माल पाठवण्याची वेळ आली आहे. समजा तुम्ही 100 प्रमाणासाठी सेल्स ऑर्डर तयार केली आहे आणि आता तुम्ही ती प्रमाणे पाठवणार आहात. फक्त पुन्हा पार्टी निवडा म्हणजे, आणि आता तुम्हाला इथे एक कॉन्फिगरेशन सेट करावी लागेल. तुम्ही ठरवा की डिस्पॅच कोणत्या डॉक्युमेंटमधून घ्यायचा आहे. तो अंदाजपत्रक, एस्टिमेट, सेल्स ऑर्डर, सेल्स इनव्हॉइस किंवा अगदी गुड्स रिसीट नोट देखील असू शकतो. तुमच्या प्रक्रियेनुसार तुम्ही त्यानुसार निवड करता. इथे मी सेल्स ऑर्डर निवडतो आणि मग ओके क्लिक करतो. आता पुल फ्रॉम ऑर्डरवर क्लिक करा. तुम्ही तयार केलेली ऑर्डर निवडा आणि मग ती तयार करून सेव्ह करा. पुढे आपल्याकडे सेल्स रिटेन्शन आहे. समजा तुम्ही डिस्कमध्ये 100 प्रमाणे पाठवली, पण पार्टीने परत लिहिलं की 10 प्रॉडक्ट्स डिलिव्हरीनंतर खराब किंवा क्वालिटीमध्ये समस्या होती. कदाचित काही वस्तू तुटलेल्या असतील किंवा क्वालिटी स्टँडर्ड्सना भेटल्या नसतील. कारण काहीही असो, त्यासाठी तुम्ही सेल्स रिटेन्शन किंवा डिस्पॅच रिटेन्शन तयार करू शकता. पुन्हा पार्टी निवडा या केसमध्ये आणि डिस्पॅचमधून पुल करा. समजा तुम्ही 4 प्रमाणे डिस्पॅच केली आणि पार्टी म्हणते त्यातील 2 डिफेक्टिव्ह आहेत. तुम्ही इथे ती 2 प्रमाणे निवडू शकता रिटेन्शन नोंदवण्यासाठी. आणखी एक गोष्ट, तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स अंशतः पुल करू शकता. या विंडोमध्ये तुम्हाला व्हाउचर नंबरनुसार डॉक्युमेंट्स दिसतील. प्रत्येक इनव्हॉइससाठी सिलेक्टचे पर्याय असतील. म्हणून जर तुमच्या सेल्समध्ये पुल फ्रॉम डिस्पॅच विंडोमध्ये एकापेक्षा जास्त व्हाउचर्स असतील तर तुम्ही इनव्हॉइस नंबरने फिल्टर आणि शोधू शकता. आणि जर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट पुल करायचं नसेल तर तुम्ही हवे असलेले विशिष्ट लाईन आयटम्स फक्त निवडू शकता. उदाहरणार्थ, आत्ता 2 आयटम्स पुल करा आणि उरलेली नंतरसाठी उपलब्ध राहतील. किंवा जर तुम्हाला एखाद्या आयटमची अंशतः प्रमाण पुल करायची असेल तर तुम्ही इथे नेमकी प्रमाण टाकू शकता. समजा तुम्ही 4 प्रमाण डिस्पॅच केली आहेत, पण आत्ता तुम्ही 2 प्रमाण परत घेत आहात.
तुम्ही इथे फक्त 2 प्रमाण नमूद करा आणि ओके क्लिक करा. या परत आलेल्या आयटम्ससाठी हे एक विक्री राखीव सेल्स रिटेन्शन चॅलेंज तयार करते. यानंतर तुम्ही सेल्स इनव्हॉइस तयार करण्याकडे जाता. हा मुख्य टप्पा आहे. सेल्स इनव्हॉइसमध्ये जर वेअरहाऊस आधीच तयार केले असेल तर ते निवडा आणि मग ग्राहक निवडा. या उदाहरणात त्यानंतर पुल फ्रॉम डिस्पॅचवर क्लिक करा, कारण तुम्ही 4 प्रमाण डिस्पॅच केली होती, त्यामुळे त्या 4 प्रमाणांसाठीच विक्री बिल तयार करा. डॉक्युमेंट्स खेचण्यासाठी तुम्ही डिस्पॅच पर्याय निवडता, जो इथे विक्री डेटा खेचण्याचा मुख्य मार्ग आहे. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स खेचण्यापूर्वी तुम्हाला हे पर्याय कॉन्फिगर करावे लागतील. सेल्स इनव्हॉइसमध्ये काही महत्त्वाचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली रक्कम. समजा तुमचे बिल 50,000 चे आहे, पण तुम्ही आधीच 5,000 ॲडव्हान्स म्हणून घेतले आहे. तुम्ही इथे ती ॲडव्हान्स रक्कम नमूद करू शकता आणि ती रक्कम कुठल्या लेजरमध्ये मिळाली आहे तेही निवडू शकता. मग ते असो, रोख असो किंवा इतर कोणताही पेमेंट मोड असो. तयार करा. जर तुम्हाला या रकमेवर तयार करायची असेल, तर तुम्ही जनरेटवर क्लिक करू शकता. लक्षात ठेवा, हे फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतीही पोस्टिंग किंवा रिपोर्टिंग आपोआप होत नाही. जेव्हा तुम्ही जनरेटवर क्लिक करता, तेव्हा तुम्ही फक्त बिलाची रक्कम, डाऊन पेमेंट समजा 10,000 आणि ची संख्या समजा 9 हे टाकता. तुम्ही सुरू होण्याची तारीखही निवडू शकता, जी आजची असू शकते. जनरेटवर क्लिक करा आणि त्याचे वेळापत्रक तयार करेल. तुम्ही हे वेळापत्रक एक्सेल फाईल म्हणून डाउनलोड करू शकता किंवा फक्त ओकेवर क्लिक करू शकता. हे वेळापत्रक नंतर पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा इनव्हॉइस उघडू शकता आणि पुन्हा जनरेटवर क्लिक करू शकता. मी मागील इनव्हॉइसमध्ये लॉजिस्टिक्स पर्याय आधीच स्पष्ट केला आहे, म्हणून मी येथे तपशिलात जाणार नाही. एकदा झाले की सेव्ह वर क्लिक करा. विक्री बिलांमध्ये बदल करण्याच्या विंडोमध्ये तुम्हाला आणखी काही पर्याय सापडतील. संपादित करा, टिप्पणी करा. जर तुम्ही बिलात बदल करत असाल तर तुम्ही येथे टिप्पण्या जोडू किंवा संपादित करू शकता. मंजुरी कॉन्फिगरेशन. जर तुम्ही कोणतीही मंजुरी कॉन्फिगर केली नसेल तर बीजक स्वयंचलितपणे मंजूर होईल. जर तुम्ही मंजुरी कॉन्फिगर केली असेल तर हा व्हाउचर मंजुरी प्रक्रियेत दाखवला जाईल आणि फक्त नेमून दिलेले मंजूरकर्तेच त्यात बदल करू शकतील. इतरांना ते शक्य होणार नाही. तुम्हाला मंजुरीची स्थिती इथेच दिसेल, म्हणजे बीजक मंजूर आहे की मंजुरीसाठी प्रलंबित आहे. आणखी एक गोष्ट, तुम्ही तुमच्या इनव्हॉइसवर प्रमोशन्स चालवू शकता. जर तुम्हाला प्रमोशन्स कसे तयार करायचे हे शिकायचे असेल तर पॉइंट ऑफ सेल मॉड्यूल विभाग बघा. तिथे ते समजावून सांगितले आहे. तसेच जर तुमची विक्री नियमितपणे पुन्हा होत असेल तर तुम्ही इनव्हॉइस शेड्यूल करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला दर महिन्याला एकसारखा विक्री बीजक तयार करायचा असेल तर तुम्ही शेड्यूल पर्याय वापरू शकता. फक्त शेड्यूलवर क्लिक करा, शेड्यूलचे वर्णन करा, कदाचित त्याला सबस्क्रिप्शन किंवा EMI असे लेबल द्या, अंतर निवडा जसे की मासिक आणि सुरुवातीची तारीख निवडा. तुम्ही बिलिंग कालावधीही ठरवू शकता, उदाहरणार्थ 1 मे पासून 31 डिसेंबर पर्यंत. तसेच महिन्यातील कोणत्या दिवशी इनव्हॉइस तयार होईल ते निवडा, जसे की 5वा, 10वा किंवा 15वा. मी इथे ते 7व्या दिवशी सेट केले आहे. या पद्धतीने तुम्ही शेड्यूल केलेले इनव्हॉइस आपोआप तयार करू शकता. ही शेड्यूल सुविधा संपूर्ण सिस्टीममधील प्रत्येक व्हाउचरमध्ये उपलब्ध आहे. आता आई पर्यायाबद्दल. यामुळे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा इतिहास पाहू शकता. ज्याने इनव्हॉइसमध्ये बदल केला त्या युजरची तारीख, टिप्पणी, वेळ आणि युजरनेम तुम्ही पाहू शकता. यामुळे इनव्हॉइसमध्ये कोणते बदल झाले आणि ते कोणाकडून झाले हे ट्रॅक करण्यात मदत होते. शेवटी इम्पोर्ट विभाग आहे. तुमच्याकडे अनेक सेल्स इनव्हॉइस असल्यास एक-एक करून मॅन्युअली तयार करण्याऐवजी तुम्ही ते सर्व एकाच वेळी एक्सेलमधून इम्पोर्ट करू शकता. एक्सेल टेम्पलेट मिळवण्यासाठी फक्त डाउनलोड फॉर्मॅटवर क्लिक करा. त्या फॉर्मॅटमध्ये तुमचे सेल्स इनव्हॉइस भरा आणि मग ती फाईल पुन्हा सिस्टीममध्ये इम्पोर्ट करा. या पद्धतीने
जर तुम्हाला अनेक इनव्हॉइस तयार करायचे असतील तर खूप वेळ वाचू शकतो. मी तुम्हाला इम्पोर्ट शीटमधील मुख्य कॉलम्स समजावून सांगणार आहे. तुम्हाला या कॉलम्समध्ये तुमचा डेटा भरावा लागेल. काही कॉलम्स ग्राहक संबंधित आहेत आणि जर लागू नसेल तर ते रिकामे ठेवू शकता. ब्रँच तुमच्या व्यवसायाच्या एकापेक्षा जास्त शाखा असतील तर इथे शाखेचे नाव नमूद करा. नसेल तर हे रिकामे ठेवू शकता किंवा तुमची मुख्य शाखा लिहू शकता. गोदामाचे नाव. माल ज्या गोदामातून पाठवला जातो ते गोदाम इथे नमूद करा. सीसी प्रकार. याचा अर्थ बिल कॅश आहे की क्रेडिट आहे हे दर्शवते. त्यानुसार निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्ही कॅश सेल्स बिल तयार केले असेल तर इथे कॅश निवडा. बिल प्रकार. सेन्स बिल कॅश आहे की क्रेडिट ते निवडा. उदाहरणार्थ, मी इथे कॅश निवडतो आहे. प्रकार. इनव्हॉइसचा प्रकार निवडा, जसे की टॅक्स इनव्हॉइस, एक्सपोर्ट, बॉन्डेड, नॉन बॉन्डेड, ई-कॉमर्स किंवा बिल ऑफ सप्लाय. बहुतेक सामान्य विक्रीसाठी टॅक्स इनव्हॉइस निवडा. कॅश बंक खाते. जर बिल कॅश सेल असेल तर इथे कॅश किंवा बंक खाते निवडा. जर ते क्रेडिट असेल तर हा कॉलम रिकामा ठेवा. श्रेणी. कोणतीही विशिष्ट बिल श्रेणी असल्यास ती इथे नमूद करा, अन्यथा रिकामे ठेवा. पारपीचे नाव. ग्राहक किंवा पारपीचे नाव नमूद करा. उदाहरणार्थ, मी इथे टाकतो आहे. पारपीचा ईमेल. पार्टीचा ईमेल पत्ता उपलब्ध असल्यास नमूद करू शकता, पण हे ऐच्छिक आहे. पुरवठ्याचे ठिकाण. हे सामान्यतः ग्राहक मास्टरमधून आपोआप घेतले जाईल, पण गरज असल्यास तुम्ही इथे ते मॅन्युअली टाकू शकता. चलन कोड. जर बिल वेगळ्या चलनात असेल, बहुचलन बिलिंग असेल, तर येथे चलन कोड नमूद करा. उदा. US डॉलर, युरो. सेल्समन. जर विक्रीसाठी सेल्समन नियुक्त केला असेल तर येथे सेल्समनचे नाव नमूद करा. उपसर्ग. जर तुम्ही तुमच्या बिल क्रमांकांसाठी कोणताही उपसर्ग तयार केला असेल तर तो येथे प्रविष्ट करा. जर तुमच्याकडे उपसर्ग नसेल तर हे रिकामे सोडा. बिल क्रमांक. येथे विक्री बिल क्रमांक प्रविष्ट करा. हा क्रमांक इनव्हॉइसवर दिसेल. उदाहरणार्थ, मी येथे 03 टाकत आहे. व्हाउचर क्रमांक. हा बिल क्रमांकासारखाच असावा. येथेही 03 प्रविष्ट करा. संदर्भ व्हाउचर क्रमांक. जर कोणताही संबंधित संदर्भ व्हाउचर असेल तर तो येथे नमूद करा, अन्यथा हे रिकामे सोडा. व्हाउचर दिनांक. इनव्हॉइसचा दिनांक प्रविष्ट करा. उदाहरणार्थ, आजची तारीख म्हणजे 24 एप्रिल. संदर्भ दिनांक. कोणताही संदर्भ दिनांक उपलब्ध असेल फील्डमध्ये नमूद करू शकता. त्यानंतर एजंटचे नाव बिलिंग पत्ता प्रविष्ट करावा लागेल. पार्टी मास्टरमधून आपोआप घेतला जाईल. आवश्यक असल्यास GST क्रमांकही नमूद करू शकता. पार्टीच्या संपर्क व्यक्तीचे तपशील असतील टाकू शकता. जर शिपिंग पत्ता बिलिंग पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर तोही तुम्ही येथे देऊ शकता. तुम्हाला पेमेंटच्या अटीही नमूद कराव्या लागतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही 15 दिवसांची अट तयार केली असेल तर ती निवडू शकता. त्यानुसार तुम्हाला देय दिनांक स्वतःहून टाकायचा असेल तोही येथे टाकू शकता. यानंतर बिलाची रक्कम येते, जी आयटमचे तपशील भरल्यानंतर आपोआप गणली जाईल. आयटम विभागात सर्वप्रथम आयटमचे नाव नमूद करा. जर तुम्ही एकापेक्षा जास्त आयटम हाताळत असाल तर त्यांची अनुक्रमणिका सिक्वन्स ठरवू शकता. जर कोणताही उपआयटम संबंधित असेल तर तोही तुम्ही येथे टाकू शकता. वर्णन फील्डमध्ये वस्तूची माहिती नमूद करा. छपाईसाठी वेगळे वर्णन असल्यास ते येथे टाका. नाहीतर तेच वर्णन दोन्ही ठिकाणी वापरले जाईल. युनिट फील्डमध्ये वस्तू कोणत्या युनिटमध्ये व्यवहार करत आहात ते नमूद करा. उदाहरणार्थ, संख्या किंवा तुकडे. मग प्रमाण टाका, समजा 10 युनिट्स. जर वस्तू अनेक युनिट्समध्ये ठेवली जात असेल तर इथे किंचे प्रमाण नमूद करू शकता. प्रत्येक वस्तूचा दर रेट फील्डमध्ये टाकायचा आहे.
समजा 10,000 आहे, रक्कम दर आणि प्रमाण यांच्या गुणाकाराने मोजली जाईल. आता लागू असलेला कर टाका. उदाहरणार्थ, तुम्ही 18% GST आकारत असाल तर तो कर टक्केवारीमध्ये नमूद करा. करयोग्य मूल्य साधारणपणे वस्तूच्या रकमेइतकेच असते, त्यावरून कराची रक्कम आपोआप मोजली जाईल. कर दर फील्डमध्ये पुन्हा एकदा तीच कर टक्केवारी टाका. जर तुम्ही कॉन्फिगरेशनमध्ये कोणतेही मिसलेनियस फील्ड्स जसे की मिसलेनियस 1, 2 किंवा 3 सक्षम केले असतील आणि त्यांचे दर किंवा मूल्ये लागू असतील तर ती तशीच नमूद करू शकता. ही फील्ड्स वस्तू पातळीवर आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती नोंदवण्यासाठी मदत करतात. एकदा हे सर्व तपशील एक्सेलमध्ये बरोबर भरले की तुम्ही फाईल सेव्ह करून ती अलाइन बुक्समध्ये सेल्स ऑर्डर इम्पोर्ट पर्यायाने अपलोड करू शकता. ही पद्धत एकाच वेळी अनेक ऑर्डर्स तयार करण्याचा जलद आणि कार्यक्षम मार्ग आहे, ज्यासाठी प्रत्येक ऑर्डर वेगळी टाकण्याची गरज नाही. पुढे आपल्याकडे सेल्स क्रेडिट नोट आणि सेल्स डेबिट नोट आहे. चला प्रथम सेल्स रिटर्न आणि सेल्स क्रेडिट नोटमधील फरक समजून घेऊया. इन्व्हेंटरीवर परिणाम करता ग्राहकाच्या खात्यात किंवा लेजरमध्ये समायोजन दाखवण्यासाठी सेल्स क्रेडिट नोट तयार करा. पण जर वस्तू परत येत असतील इन्व्हेंटरीमध्ये तर तुम्ही सेल्स रिटर्न पर्याय वापरावा. मग सेल्स क्रेडिट नोट कधी वापरायची? ग्राहकाला खराब मालासाठी परतावा किंवा सवलत दिल्यास किंवा मूळ इनव्हॉइस जास्त रक्कमीत असल्यास सेल्स क्रेडिट नोट जारी करा. याउलट इनव्हॉइस कमी रक्कमीत असल्यास किंवा फ्रेट सर्व्हिस चार्जेस विसरल्यास सेल्स डेबिट नोट तयार करा. चला प्रक्रिया पाहूया. क्रेडिट नोट आणि डेबिट नोट दोन्हींसाठी व्हाउचर स्क्रीन सारखीच आहे. सर्वप्रथम पार्टी निवडा. उदाहरणार्थ बाय द वे. मग इतर सर्व फील्ड्स भरा, संबंधित बिल नंबर आणि बिल तारीख. समजा बाय द वे ला सवलत देत आहात. सर्व्हिसेस अंतर्गत नवीन आयटम तयार करू शकता. त्याला डिस्काउंट नाव द्या, प्रमाण 1 लिहा आणि रक्कम 1000 रुपये ठेवा. या क्रेडिट नोटसाठी रेफरन्स नंबर नमूद करा. सध्या तुम्ही येथे कुठलाही रेफरन्स नंबर टाकू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही हेच पावले अनुसरून सेल्स डेबिट नोट तयार करू शकता. यासह आपण संपूर्ण विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंदाजपत्रक, सेल्स ऑर्डर, डिस्पॅच, सेल्स इनव्हॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट आणि सेल्स रिटर्न. पेमेंट रिसिप्ट. ग्राहकाकडून मिळालेली रक्कम नोंदवण्यासाठी सेल्स मेन्यूमधील रिसिप्ट्स पेमेंट या पर्यायावर जा. नवीन व्हाउचर विंडो दिसेल. चला या फील्ड्स पाहूया. सर्वप्रथम व्हाउचरची तारीख निवडा, मग पार्टी निवडा. पुन्हा एकदा समजा बाय द वे ही पार्टी निवडूया. आता ज्या कॅश किंवा बँक खात्यात रक्कम मिळत आहे ते निवडा. उदाहरणार्थ तुमचे बँक खाते निवडा. मिळालेली रक्कम टाका, समजा 10,000 भारतीय रुपये. पार्टी बँक रेफरन्स नंबरमध्ये पार्टीने कोणत्या बँकेतून पेमेंट केले आहे ते नमूद करा. तुम्ही प्लसवर क्लिक करून नवीन बँक तयार करू शकता, जसे की ECG बँक. मग डेटेड फील्डमध्ये तारीख नमूद करा. ही खरी व्यवहाराची तारीख आहे जेव्हा ग्राहकाने पेमेंट केले होते. उदाहरणार्थ जर ग्राहकाने 27 एप्रिलला पेमेंट केले आणि तुम्ही हे 29 एप्रिलला नोंदवत असाल तर डेटेड फील्डमध्ये 27 एप्रिल आणि व्हाउचर डेटमध्ये 29 एप्रिल नमूद करा. जर तुम्ही परकीय चलनात पेमेंट घेत असाल तर संबंधित चलन निवडा. उदाहरणार्थ जर ते US डॉलर्समध्ये असेल तर रूपांतरण दराचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्ही पेमेंट अचूकपणे भारतीय रुपयांमध्ये नोंदवू शकता. मूळ चलन 1 भारतीय रुपया राहते जोपर्यंत वेगळे नमूद केले नाही. आता आपण बिल विभागाकडे जाऊया. इथे तुम्हाला सर्व बिलिंग माहिती दिसेल, ज्यात बिल क्रमांक, बिल तारीख, देय तारीख, ते डेबिट आहे की क्रेडिट, बिलची रक्कम, रूपांतरण दर जो डिफॉल्टने 1 असतो,
बाकी रक्कम आणि ॲडजस्ट नाव फील्ड यांचा समावेश आहे. समजा तुम्हाला या बिलाविरुद्ध 10,000 भारतीय रुपये समायोजित करायचे आहे. ॲडजस्ट नाववर क्लिक करा आणि ही रक्कम त्यानुसार समायोजित केली जाईल. जर तुम्ही ग्राहकाला कोणतीही सवलत दिली असेल तर तुम्ही इथे सवलतीची रक्कम टाकू शकता. तुम्ही संदर्भ क्रमांक, संदर्भ तारीख, बिल शाखा निवडू शकता. लागू असल्यास तुम्ही व्यवहाराशी संबंधित उपपक्ष देखील निवडू शकता. समजा बिलावर उरलेली एकूण करपात्र रक्कम 84,745 भारतीय रुपये आहे आणि तुम्ही 10,000 रुपये समायोजित करत आहात. यामुळे थकबाकी कमी होईल. जर तुमच्या ग्राहकाने अनेक बिलांवर एकरकमी रक्कम भरली असेल, उदा. 6 बिलांसाठी 1,00,000 रुपये, तुम्हाला रक्कम आपोआप म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट आउट समायोजित करायची असेल, ऑटो ॲडजस्टवर क्लिक करा. रक्कम सर्वात जुनी बिलांपासून सुरुवात करून अनुक्रमे वाटली जाईल. 1,00,000 रुपये वितरित होत नाहीत. नोंदीसाठी टिप्पण्या लिहायच्या असतील नरेशन फील्ड. तुम्ही इथूनच पावतीची प्रत देखील जोडू शकता. जर वजावट केली असेल तर ची रक्कम आणि लागू असल्यास वरील देखील प्रविष्ट करा. जर विलंबित व्याज, ओव्हरटाईम फी किंवा बंक शुल्क असेल तर तेही तुम्ही येथे नमूद करू शकता. माहिती भरल्यावर सेव्हवर क्लिक करा. विक्री बिलासाठी पेमेंट पावती नोंदवा. चेक रिटर्न पर्यायाकडे जाऊया. हा पर्याय वापरला जातो जेव्हा चेक अनादरित होतो, कोणत्याही कारणास्तव तुम्ही पक्षाला परत करता. चेक रिटर्न एंट्री तयार करण्यासाठी पक्षाचे नाव निवडा. उदाहरणार्थ, बाय द वे. चेकची रक्कम प्रविष्ट करा. चेक नंबर नमूद करा. बंक शुल्क असल्यास ते येथे प्रविष्ट करा. संदर्भासाठी टिप्पण लिहा. चेक एखाद्या पावतीशी जोडलेला असेल, इथेही लिंक करू शकता. सर्व तपशील भरल्यानंतर सेव्हवर क्लिक करा. याने चेक रिटर्न प्रक्रिया पूर्ण होते. शेवटी आपल्याकडे अपडेट लॉजिस्टिक्स हा पर्याय आहे. ही सुविधा तुम्हाला सर्व व्हाउचरसाठी लॉजिस्टिक्स तपशील एका विंडोमधून अपडेट करण्याची परवानगी देते, ज्यामुळे तुमचा वर्कफ्लो जलद आणि अधिक कार्यक्षम होतो. जसे आपण पूर्वी चर्चा केली होती, या विभागाचा वापर करून तुम्ही प्रत्येक व्हाउचर वेगळा उघडण्याची गरज न पडता शिपिंग किंवा लॉजिस्टिक तपशील संपादित व अपडेट करू शकता. आता पाहूया की तुम्ही सर्व व्हाउचर्ससाठी लॉजिस्टिक्स तपशील एका विंडोमधून कसे अपडेट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला 10 डिस्पॅच डॉक्युमेंट्समध्ये वाहन क्रमांक अपडेट करायचा असेल तर ते तुम्ही इथून एकाच वेळी करू शकता. फक्त डिस्पॅच निवडा आणि मग ओके क्लिक करा. या उदाहरणात माझ्याकडे फक्त एकच डिस्पॅच रेकॉर्ड आहे, त्यामुळे इथे एकच दाखवले आहे. निवड झाल्यानंतर तुम्ही शिपिंग डॉक्युमेंट नंबर, वाहन क्रमांक, शिपिंग चार्जेस, शिपिंग कंपनीचे नाव, नंबर, अक्नॉलेजमेंट नंबर, ई-वे बिल नंबर हे सर्व प्रविष्ट किंवा अपडेट करू शकता. ही एक उपयुक्त सुविधा आहे जी प्रत्येक व्हाउचर एक करून उघडता लॉजिस्टिक्स तपशील मोठ्या प्रमाणात अपडेट करण्यासाठी वापरता येते. आता आपण टार्गेट मॉड्यूलकडे जाऊया. इथे 2 भाग आहेत: टार्गेट अलोकेशन, टार्गेट इव्हॅल्युएशन. टार्गेट अलोकेशन या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या सेल्स टीम किंवा एजंटसाठी टार्गेट सेट करू शकता. सुरुवात करण्यासाठी एक टार्गेट टेम्पलेट तयार करा. उदाहरणार्थ, मी टेस्ट नावाने एक टेम्पलेट तयार करत आहे. जर सर्वांसाठी एक टार्गेट लागू असेल तर सर्वांसाठी समान हे निवडा. जर टार्गेट शाखानिहाय असेल तर ती पर्याय सक्षम करा. पुढे टार्गेट कोणासाठी आहे ते निवडा. ते सेल्समन, एजंट, ग्राहक पार्टी यापैकी कोणीही असू शकते. मी सेल्समन निवडून पुढे जात आहे. तुम्ही टार्गेटचे आधार देखील ठरवू शकता, जसे की एकूण विक्रीवर, विशिष्ट वस्तूंवर, आयटम ग्रुप्सवर, ब्रँड्सवर आधारित. चला एकूण हे निवडूया.
यानंतर टार्गेटचा प्रकार ठरवा. प्रमाण, पॅक प्रमाण, एकूण पॅक प्रमाण, बिल रक्कम, कर मूल्य. उदाहरणार्थ, तुम्ही प्रमाण निवडले तर दर महिन्याला 1000 युनिट्सचे टार्गेट ठेवू शकता. या उदाहरणात मी बिल रक्कम निवडतो. पुढे कालावधी निवडा, जसे की मासिक, आणि स्लॅट्सची संख्या. निश्चित मूल्य, उदा. 1,00,000 रुपये विक्रीसाठी निश्चित प्रोत्साहन किंवा प्रोत्साहन स्लॅब्सवर आधारित. प्रोत्साहनासाठी तुम्ही निश्चित रक्कम किंवा प्रत्येक प्रमाणावर टक्केवारी निवडू शकता. उदाहरणार्थ, जर टार्गेट 1,00,000 रुपये असेल आणि निश्चित प्रोत्साहन 10,000 रुपये असेल, किंवा तुम्ही असेही सांगू शकता की प्रत्येक युनिट विक्रीवर त्यांना 5% प्रोत्साहन मिळेल. सर्व काही झाल्यावर टेम्पलेट तयार करण्यासाठी ओके क्लिक करा. यानंतर प्रत्यक्ष टार्गेट मूल्ये टाकण्यासाठी डिस्प्लेवर क्लिक करा. आता तुम्हाला महिन्यानुसार कॉलम दिसतील, ज्यात टार्गेट्स आणि प्रोत्साहने भरता येतील. उदाहरणार्थ, मे महिन्यात 1,00,000 रुपये टार्गेटसाठी भारतीय रुपयात 200 प्रोत्साहन मिळते. अपडेट केल्यानंतर टार्गेट शीट सेव्ह करा. टार्गेट मूल्यांकन तुमच्या टीमने किती चांगली कामगिरी केली आहे हे तपासण्यासाठी टेम्पलेट निवडा. कालावधी निवडा. डिस्प्ले क्लिक करा. तुम्हाला प्रत्यक्ष विक्री आणि टार्गेट्स यांची तुलना दिसेल. उदाहरणार्थ, सेल्समन राज यांचे टार्गेट 1,00,000 रुपये आहे, पण एप्रिलमध्ये त्यांनी 8,474 रुपये गाठले. कारण टार्गेट पूर्ण झाले नाही, त्यामुळे अजून प्रोत्साहन दिले गेलेले नाही. हे तुम्हाला कामगिरी आणि प्रोत्साहन पात्रता रिअल टाइममध्ये ट्रॅक करण्यात मदत करते. शेवटी आपल्याकडे बल्क डिस्पॅच आणि इनव्हॉइस विभाग आहे. जर तुम्हाला सेल्स ऑर्डरमधून मोठ्या प्रमाणात डिस्पॅच किंवा इनव्हॉइस तयार करायचे असतील तर तुम्ही बल्क सेल्स इनव्हॉइस फ्रॉम ऑर्डर, बल्क सेल्स इनव्हॉइस फ्रॉम डिस्पॅच या पर्यायांचा वापर करू शकता. हा मॉड्यूल तुम्हाला अनेक व्यवहार एकत्रितपणे प्रक्रिया करण्यास मदत करतो, ज्यामुळे वेळ वाचतो आणि कागदपत्रांमध्ये सातत्य राखले जाते. पुढे आपल्याकडे बल्क सेल्स इनव्हॉइस फ्रॉम ऑर्डर आहे. मी पार्टी निवडतोय, समजा, आणि कालावधी म्हणून चालू महिना निवडतोय. इथे तुम्ही मी आधीच तयार केलेल्या सेल्स ऑर्डर्स पाहू शकता. या ऑर्डर्सना सेल्स इनव्हॉइसमध्ये रूपांतरित करण्यासाठी फक्त सेल्सवर क्लिक करा. सेव्ह करण्यापूर्वी सिस्टीम 2 तपशील विचारेल. तुम्हाला व्यवहार कोणत्या तारखेला सेव्ह करायचा आहे आणि हा व्यवहार कोणत्या वेअरहाऊसमध्ये नोंदवायचा आहे. मी आजची तारीख निवडतो आणि तसंच सर्व 3 सेल्स ऑर्डर्स सेल्स इनव्हॉइसमध्ये रूपांतरित होतात. तुम्ही बल्क डिस्पॅच फ्रॉम ऑर्डर, बल्क सेल्स फ्रॉम ऑर्डर, बल्क सेल्स इनव्हॉइस फ्रॉम डिस्पॅच बल्क पर्याय वापरू शकता. आता चला पुल पीओ फ्रॉम अदर कंपनी किंवा सो पाहूया. जर तुम्ही एकापेक्षा जास्त कंपन्या व्यवस्थापित करत असाल तर हे फीचर तुम्हाला दुसऱ्या कंपनीमधून सेल्स ऑर्डर्स घेऊन त्या चालू कंपनीत खरेदी ऑर्डर म्हणून वापरता येतात. एकदा निवडल्यावर तुम्हाला इथे इतर कंपन्यांचे कोड्स दिसतील. कालावधी आणि तारीख निवडा आणि SOS रूपांतरणासाठी दिसतील. हे इंटरकंपनी व्यवहार व्यवस्थापित करण्याचा एक अखंड मार्ग आहे. पुढे आपल्याकडे टाइमशीट आधारित बिलिंग आहे. हे फक्त एक थोडक्यात अवलोकन आहे. सविस्तर स्पष्टीकरण HR मॉड्यूलच्या व्हिडिओमध्ये दिले जाईल. हे कसं कार्य करतं ते पाहूया. तुम्ही आयटम्स विभागात विविध कामांवर घालवलेले तास आणि प्रत्येक कामासाठी तासिक दर नोंदवता. सिस्टम एकूण रक्कम मोजते. गरजेनुसार कर लागू करू शकता. ही सुविधा तासावर बिलिंग करणाऱ्या सेवा आधारित व्यवसायांसाठी उत्तम आहे. शेवटी ई-कॉमर्स विभागाकडे जाऊया. इथे 2 मुख्य पर्याय आहेत. शॉपिफाय ऑर्डर्स, ई-कॉमर्स मार्केटप्लेस पेमेंट्स. शॉपिफाय ऑर्डर्सपासून सुरुवात करूया.
तुमची शॉपिफाय वेबसाईट अलाइन बुक्स सोबत इंटिग्रेट केलेली असल्यास तुम्ही थेट ऑर्डर्स सिस्टीममध्ये आणू शकता. या ऑर्डर्स नंतर पॉस इनव्हॉइसमध्ये रूपांतरित करता येतात आणि याच स्क्रीनवरून पाठवता येतात. या इंटिग्रेशनसाठी तुम्हाला तुमच्या शॉपिफाय स्टोअरचे नाव आणि मूलभूत दुकान तपशील लागतील. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा आमची टीम तुम्हाला सेटअपमध्ये मदत करू शकते. इंटिग्रेशन झाल्यावर डाउनलोड ऑर्डर फ्रॉम ईशॉप या पर्यायावर जा. तुमच्या स्टोअरचे नाव आणि कालावधी निवडा. तुमच्या ऑर्डर्स डाउनलोड करण्यासाठी ओके क्लिक करा. एकदा ऑर्डर्स मिळाल्या की तुम्ही शॉपिफाय स्टोअरमध्ये मिळालेल्या ऑर्डर्स निवडू शकता आणि त्या अलाइन बुक्समध्ये ऑर्डर्समध्ये रूपांतरित करू शकता. त्या एक एक करून निवडू शकता. सॉफ्टवेअरमध्ये विक्री ऑर्डर्समध्ये रूपांतरित करू शकता. आवश्यक असल्यास निवडलेली कोणतीही ऑर्डर डिलीट करण्याचाही पर्याय आहे. पर्यायी म्हणून जर तुम्हाला ऑर्डरमधून थेट पॉस इनव्हॉइस तयार करायचा असेल तर संबंधित पर्यायावर क्लिक करा. कालावधी निवडा, देश निवडा, ओके क्लिक करा. यामुळे तुमच्या पॉस ऑर्डर्स पॉस इनव्हॉइसमध्ये रूपांतरित होतील. आता ईशॉप होस्टिंग बद्दल सांगायचं झालं तर सध्या सिस्टीम शॉपिफाय, वूकॉमर्स आणि EGCOM येथून ऑर्डर्सला सपोर्ट करते. हे प्लॅटफॉर्म्स अलाइन बुक्स मधील ई-कॉमर्स विभागात सूचीबद्ध आहे. कॉन्फिगरेशनसाठी तुम्हाला कॉन्फिगरेशन वर क्लिक करावं लागेल. खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला शॉपिफाय इंटिग्रेशनचा पर्याय दिसेल. फक्त रजिस्टर नाववर क्लिक करा. तुमच्या शॉपचे तपशील आणि इतर काही आवश्यक माहिती भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया ज्याद्वारे तुमच्या शॉपिफाय किंवा ई-कॉमर्स ऑर्डर्स अलाइन बुक्स सॉफ्टवेअरमध्ये आणता येतात. सेन्स मॉड्यूल पूर्ण करतो. आम्हाला आशा आहे की या विभागातील प्रत्येक पर्याय आणि दस्तऐवजाबद्दल तुम्हाला आता स्पष्ट समज मिळाली असेल. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या अकाउंटिंग सोल्युशनसाठी अलाइन बुक्स निवडल्याबद्दलही धन्यवाद.